त्या मोहिमेचं स्वराज्याच्या राजधानीचं हे पहिलं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचं काय महत्व आहे आणि त्याचा काय इतिहास असतो किंवा त्याला या रायगडाला काय मोल आहे हे खूप अभ्यासण्यासारखं, खूप मजेशीर आहे आणि खूप धक्कादायक आहे. या ठिकाणी हे एवढंसं दिसतंय पडझड झालेलं, पण आता तुम्ही एक एक ऐकायला सुरुवात कराल ना तर तुम्हाला लक्षात येईल की हा प्रत्येक दगड तुमच्याशी बोलेल आता, आणि तो बोलका मी करून तुम्हाला देणार. फक्त तुम्ही मन लावून ऐकलं पाहिजे. थोडं वाट सोड बघा, म्हणजे कोण आलं तर जाईल मधून. फक्त पाठी जो येईल त्याला जाऊ द्या, फक्त पाठी लक्ष ठेवा, पण आलं तर सरळ निघून जाऊ. तर आपण आता ज्या ठिकाणी उभे आहेत हा रायगडाचा पहिला दरवाजा आहे. पहिला दरवाजा. आता एक प्रश्न मी पहिला तुम्हाला करतो. आपण खाली येत असताना पायऱ्यांनी किंवा अगदी चुन्याच्या घाण्यापर्यंत येईपर्यंत किंवा त्याच्या आसपास कुठे पण असं असतं, तुम्हाला कुणाला असं वाटलं का की या भिंतीच्या पलीकडे दरवाजा आहे? नाही वाटलं कुणाला? म्हणजे तुम्ही असं थोडं बघत अभ्यास करत चला, तुम्ही स्वतःशी पण बोला, स्वतःला सुद्धा म्हणजे काही गोष्टी प्रश्न विचारा. म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत तरी तुम्हाला माहिती होतं का की इथे दरवाजा आहे? मग हाच विचार 450 वर्षापूर्वी किंवा 450 वर्षापूर्वीचा करा की महाराजांनी एक दरवाजाची एक शैली या महाराष्ट्रामध्ये आणली बांधकामाची, आणि ती होती गोमुखी आकाराची. कुठली? गोमुखी. गोमुखी म्हणजे काय प्रत्येकाने पहिले समजून घ्या. गाय जेव्हा उभी असते, बरोबर की नाही, तिचं वासरू ज्यावेळेला दूध पित असतं की नाही, कळतंय सगळ्यांना? कुणाला नाही कळत आहे पाठच्यांना, त्यांना दिसत नाही. जरा थोडं तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? बघा, गाईचं वासरू म्हणजे ज्यावेळेला गाईचं दूध पित असतं आईचं, त्यावेळेला गाय काय करते माहितीये का, त्या बाळाला असं तोंड वाकडं करून याला चाटत असते. कधी पाहिलं का असं चित्र आहे? कधी पाहिलं का? तुम्ही एखाद्या कृष्णाच्या एखाद्या मंदिरामध्ये गेलात, राधाकृष्ण मंदिरात, तर तिथे ते शिल्प असतं विकायला. पाहिलंय का? सगळ्यांना लक्षात येते का? ती जी वळसा मारते की नाही तोंडाचा असा आणि बाळाला चाटत असते, त्याला काय म्हणतात? गोमुखी. आणि दुसरा गोमुखी जो प्रकार आहे तो आहे सरळ गाईचं तोंड. त्याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो या बांधकामामध्ये वापरला गेलाय. आणि तो कसा हे आता सांगतो. जसं त्या तोंडाच्या मध्ये वासरू असतं, तिच्या मुखाच्या मध्ये ती वासराला घेते आणि चाटत असते सगळ्या बाजून. वासराची पूर्ण बाजू तिच्या आतमध्ये असते, या पूर्ण या मधल्या भागात. कळतंय का मी काय बोलतोय? परत एकदा जाऊन बघा, म्हणजे आजपर्यंत आपण तीच गोष्ट जी पाहिली तिला सुद्धा एक अभ्यास आहे, त्या शिल्पाला सुद्धा, की गोमुखी असणारं जे शिल्प आहे जे आपल्याला चित्रामध्ये दिसतं, त्याच्यामध्ये वासरू ज्याला दूध पित असतं तेव्हा ते वासरूचा सगळा भाग आपल्या आतमध्ये घेते, तोंडाच्या पलीकडं, शिंगांच्या पण आतमध्ये घेते, कोणी तिला धक्का लावता कामा नये. सेम तशीच पद्धत या दरवाजामध्ये आहे, गोमुखी. म्हणजेच काय, शत्रूला आतमध्ये येईपर्यंत, अगदी समोर येईपर्यंत कळता कामा नये की इथे दरवाजा. समोरून टाकलेला एखादा तोफगोळा जर असेल तर तो दरवाजावर न पडता कुठे पडणार? समोरच्या भिंतीवर पडणार. त्याला किती महाराज असेल त्याला इथे यावं लागेल, तोफगोळा घेऊन यायला लागेल की नाही. आणि इथे येण्यासारख्या तोफा नसतात, आणि जरी असली तरी छोट्या तोफेने दरवाजे पडत नाहीत, कारण छोट्या तोफा या फक्त खांद्यावरच्या असतात, त्याला हँड तोफ बोलतात. काय बोलतात? तुम्ही पिरेट्स ऑफ कॅरेबियन, जॅक स्पॅरोचा पिक्चर पाहिलाय कोणी? त्याच्यामध्ये हँड तोफा आहेत बघा, खांद्यावर घेऊन पळतात ते लोक मारताना, जर कोणी पाहिलं नसेल तर. त्या गदरमध्ये पण मी नाही बघितले. मी गदर 2 पाहिला ना आता आलेला. तर त्याच्यामध्ये जी हँड म्हणजे खांद्यावर ठेवायची जी तोफ असते की नाही, जी एक माणूस युज करू शकतो, अशा तोफा तुम्ही मारू शकता. पण अशा जे तोफा असतात त्यांनी दरवाजा पण तुटत नाही आणि हे दगड पण हलू शकत नाही, कारण तेवढी त्याची ताकद नसते. ज्या मोठ्या तोफा असतात त्यांच्यातच ही ताकद असते की दरवाजा तोडू शकते. मग त्या तोफा न येण्यासाठी किंवा त्यांचा मारा न लागण्यासाठी दरवाजा का केला की शत्रूला बाहेरून दिसता पण कामा नाही. कारण याचं कारण, या रायगडाच्या अशी 2 बांधकामं आहेत, रायगडावर अशी 2 बांधकामं आहेत जी स्वराज्याच्या बाबतीत शेवटपर्यंत, म्हणजे याच्या बाबतीमध्ये असं लिहिलेलं आहे की हा दरवाजा, नाणे दरवाजा शत्रूला पाहत होता. शब्द समजून घ्या म्हणजे लगेच लक्षात येईल. याच्या बाबतीत काय लिहिलंय? नाणे दरवाजा शत्रूला पाहत होता, पण शत्रूला तो दिसत नव्हता. कळलं लक्षात सगळ्यांच्या? हे लिहिलेलं आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, हे पुस्तकातलं म्हणजे इतिहासाच्या बखरीमधलं सांगतोय की असा शब्द या दरवाजाबद्दल लिहिलाय की कधी एके काळी हा दरवाजा ज्या वेळेला वापरात होता त्यावेळेला झाडी झुडपात, आता या पायऱ्या तसं नव्हतं पूर्वी, घनदाट जंगल होतं आणि जंगलातला हा दरवाजा आहे. त्याच्यामुळे याच्यावर जे सैनिक होते ते चारी बाजूला लक्ष ठेवून होते, कोण येतंय कोण जातंय, कुठं आवाज येतोय, कुठं झाडं हलतायत, कुठं पक्ष्यांचा आवाज येतो, या सगळ्या गोष्टींची चाहूलकडे लक्ष होतं. पण हे जे खाली शत्रू आहेत त्यांना माहित नव्हतं की या ठिकाणी असा एखादा दरवाजा आहे आणि आपल्यावर कोणतरी लक्ष ठेवून आहे, एखादा बाण धरून आहे, हे कोणालाच माहित नव्हतं.
म्हणजे समजा पक्ष्यांचा आवाज आला की सर्कन बार डायरेक्ट त्या स्पॉटला पडत होता त्या जागेवर. कारण स्वराज्याच्या हद्दीमध्ये यायला तशीही कोणाला परमिशन नव्हती. गुरंढोरं चरायला कशाला परमिशन नव्हती, जे काय आहे हद्दीच्या बाहेर. कारण ती जंगलं सगळी राखलेली होती. राखलेली असल्यामुळे तिथे म्हणजे जी वापरातली जी जनावरं आहेत ती कधी त्याच्यामध्ये येत नव्हती आणि कुणाला पाठवूही दिलं जात नव्हतं. कारण ती एक हद्द होती प्रत्येक जागेची. जसं आजही काही ठिकाणी तुम्ही गेलात तर गुरंढोरं माणसांना यायला परमिशन नसते परवानगी, तशीच रायगडाची पण एक हद्द होती. तर अशा प्रकारचं या दरवाज्यातून जे सैनिक होते ते सगळं लक्ष ठेवायचे. आता याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, या दरवाजाचं नाव आहे नाणे दरवाजा. काय नाव? काही लोक याला नाना दरवाजा पण म्हणतात. याला दोन कारण आहेत. जसं मी नेड्यामध्ये सगळं सांगितलं तसं दोन्ही पण सांगतो. पहिली गोष्ट, याला नाणे दरवाजा का बोलतात? नाणे म्हणजे आजच्या मुलांना माहिती की नाही माहित नाही पण कळेल. नाणे म्हणजे चलन, पैसा. किती लोकांना माहिती आहे? नाणं म्हणजे काय? चलन. चलन म्हणजेच काय? पैसा. तसं नाणे म्हणजे चलन. चलन म्हणजे रोजच्या वापरातला, चलनातला रस्ता. रोजच्या वापरातला रायगडावर येण्या जाण्यासाठी एकमेव रोजच्या वापरात येण्या जाण्यासाठी वापरण्यात येणारा रस्ता म्हणून हा चलनातला रस्ता म्हणून नाणे दरवाजा. म्हणजे नाणं म्हणजे चलन, तसा हा चलनातला रस्ता म्हणून नाणे दरवाजा. दुसरी गोष्ट, नाणे या शब्दाचा अर्थ होतो लहान. नाणेचा अर्थ काय होतो? लहान. कारण याच्या वरती जो दरवाजा आहे त्याचं नाव आहे महादरवाजा. त्याचं नाव काय आहे? आणि याचं नाव काय आहे? नाणे. नाणे म्हणजे आपण म्हणतो ना, अरे काय हा नाना एकदम म्हणजे बुटका आहे, हे बरोबर बोलतो ना आपण, नाण्यासारखा एकदम बुटका असा. तसा हा बुटका दरवाजा, लहान दरवाजा. तुम्ही विचार करा, हा जर लहान असेल तर महादरवाजा केवढा असेल वरती, हे विचार करून वरती चला. याच्या दुप्पट आहे तो. आणि त्याच्यामध्ये पूर्ण सगळं स्ट्रक्चर आहे, दरवाजापासून सगळं जे आपण वर बघणार आहोत. तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. आणि तिसरं जे नाव आहे नाना दरवाजा का बोलतात? कारण 17व्या शतकामध्ये जेव्हा हा किल्ला मराठ्यांकडे होता तेव्हा या किल्ल्यामध्ये जेवढी पडझड झाली होती त्याची दुरुस्ती नाना फडणवीस हे जे होते त्यांच्या अंडरखाली संपूर्ण रायगडाची दुरुस्ती झाली. म्हणजे जीर्णोद्धार, पुन्हा नव्याने बांधकाम. तेव्हा या दरवाजाचं बांधकाम नाना फडणवीसांनी करून घेतलं होतं. नंतर जी पडझड झाली होती, लक्षात आलं? तर हा रस्ता साधारण आजपासून 10-12 वर्षापर्यंत कोणालाही माहिती नव्हता. का? आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पुढचं ऐकल्यानंतर, हे जेवढं तुम्हाला दिसतंय ना हे सगळं मातीने काढलेलं होतं. कळलं सगळं मी काय बोलतो? हे सगळं जेवढं दिसतंय ना हे अखंड मातीने काढून पूर्ण जमीन अशी लेवल होती वरपर्यंत. सगळं या तुम्ही बसलेल्या दगडापर्यंत संपूर्ण दरवाजा काढलेला होता. ज्यावेळेला हे अभ्यासकांना कळलं किंवा जेव्हा याची नोंद सापडल्या तेव्हा मग याची पुरातत्वानी खोदकाम केलं आणि हळूहळू करून हा दरवाजा काय केला? पूर्ण ओपन केला. आणि आता छत्रपती संभाजीराजे या दरवाजाला पूर्वी जसा होता तसा हा पूर्ण बांधणार. कारण याचे स्ट्रक्चरचे पुरावे मिळाले, त्या साईडला ठेवलेले आहेत. सगळे दगड जेवढे पडलेले आहेत ते सगळे नंबरिंग केलेले आहेत. प्रत्येक दगडाला नंबरिंग केलंय, कुठला दगड कुठे लावायचा याचं नंबरिंग केलंय आर्किटेक्चर पद्धतीने. आणि ही जी कमानी जशी आहे अशा संपूर्ण कमानीचा दरवाजा, पूर्ण अख्खी भिंत होती अशी गोल राहून अशी. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा प्रकारचं ती आतमध्ये इथे समोर आल्याच्या नंतर दोन साईडला मोठ्या चौक्या आहेत, त्याला देवड्या असं म्हणतात. काय म्हणायचं? देवड्या. सैनिकांच्या देवड्या आहेत त्या. म्हणजे सैनिकांनी बसण्यासाठी, आरामामध्ये किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी करण्यासाठी त्यासाठी त्या चौक्या आहेत. आता याच्या पलीकडे बुरुजावर काही लोकांना असं वाटतं की आज किल्ल्यांवर जे बुरुज असतात तसेच किल्ले महाराजांच्या काळात होते का बुरुज? बुरुजांवर छप्पर असतं, लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं, बुरुजांवर त्या काळी छप्पर होतं. फक्त छप्परांचा फरक काय असतो? काही ठिकाणी गवताचं छप्पर असतं, काही ठिकाणी उतरत्या कौलांचं असतं, तर काही ठिकाणी फक्त लाकडी बांबूचं असतं. म्हणजे ज्याला आपण आता तुम्ही रस्त्याने आलात, जी हिरवी झाडी दिसली किंवा आता आपण जाणार ना वरती, कडेनी जी हिरवी झाडी आहे त्याला कारवी बोलतात. काय बोलायचं? कारवी. आता बरेच लोक रतनगडला माहितीये ना सगळेजण उद्ध्वस्त करायला गेले होते, तर तसंच आपल्या रायगडावर या वर्षी सुद्धा कारवी उगवलेली आहे, लेव्हेंडर कलरची. भवानी कड्यामध्ये आजही आताही आहे, तुम्हाला दिसेल सगळ्यांना. आपण महाराजांच्या समाधीजवळ जाऊ तेव्हा तर त्या कारवीचं काय केलं जातं? छप्पर बनवलं जायचं. कारण ते काय फार काळ टिकत नाही, ते बदलावंच लागतं तुम्हाला. 6-6, 7-7 महिन्यांनी ते परत काढून चेंज करावं लागतं. अशा प्रकारचं या बुरुजावर काय असतं? छत असतं. आणि त्याच्या आतमध्ये तोफा ठेवायला जागा असतात आणि सैनिकांना बसण्यासाठी सावली असते व्यवस्थितपणे. आणि मग तिथून ते लक्ष ठेवत असतात. लक्ष आलं सगळ्यांच्या? कुठलाही बुरुज कधी असा उघडा नसतो. कळलं सगळ्यांना? तसं हे बुरुजाचं बांधकाम. आता एक वैशिष्ट्य आहे की एकाच बुरुजात दरवाजा आहे. एकाच बुरुजात काय आहे? दरवाजा आहे. बुरुज खरं म्हणजे दरवाजा हा 2 बुरुजांच्या मध्ये असतो, पण हा एकमेव असा दरवाजा ज्याला एकच बुरुज बांधला आणि दुसरी भिंतीचा आधार घेतला. आता एक विशेष आहे की या ठिकाणी दरवाजा बांधत असताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत, तिथे इथे अभ्यासणं गरजेचं आहे. या दरवाजाच्या कमानीचा वरती सरळ चढ चालू होतो, पण आता इथून तुम्ही सुरुवात केली आपण चित दरवाजा, बरोबर आहे? त्याच्यामध्ये कुठली वास्तू लागली का तुम्हाला? कुठल्या माणसाचं घर
किंवा महाराजांच्या काळातला एखाद्या वाड्याचा अवशेष दिसला का? नाही. नाहीये, आहेच नाही. दुसरी गोष्ट, इथून वर मदार मोर्चात जाईपर्यंत म्हणजे साधारण 1280 फुटावर जाईपर्यंत आपण मध्ये कुठलीच वास्तू नाही, कुठलंही घर नाहीये. मग आता तुम्ही विचार करा, इथे पहारायला जी लोक आहेत, बरोबर की नाही, यांना समजा तहान लागली तर त्यांनी जायचं कुठं? तुम्हाला प्रश्न पडत नाहीत का हो? टाके पण दिले असते. प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला, तर उत्तर मिळणार आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी जो पहारायला, आता समजा रात्रीची प्रहराची वेळ आहे, रात्री अगदी घनदाट रात्रीची वेळ आहे आणि तहान लागली, तर तो माणूस चित्त दरवाजात पाणी प्यायला जाईल का? नाही. तो मदार मोर्चात जाईल का? मग महाराजांनी या सगळ्या गोष्टीसाठी इतकी जबरदस्त सोय केली होती, त्याला जलशास्त्र असं म्हणतात. आणि त्या जलशास्त्राचा फायदा असा आहे की जिथून दगड काढला, ज्या ठिकाणी दगड बाहेर काढला त्यालाच पाण्याचं टाकं बनवलं आणि त्यालाच लाकडी खांब रोवून त्याच्यावरती काय केलं, छप्पर तयार केलं, जेणेकरून जे ऊन पडतं त्याचं बाष्पीभवन होऊन परत ते पाणी काय करू नये, निघून जाऊ नये. ते जपलं पाहिजे ना, पाणी हे जपणं गरजेचं होतं, कारण अशा ठिकाणी पाणी मिळणं हे कठीण. झरा जर मिळाला तर तो क्वचित असेल, पण झरात जर नसेल तर करणार काय? मग त्या ठिकाणी तुम्हाला हौदच बांधावं लागणार. मग असे पाण्याचे 3 टाके समोर, ही जी टाकी ठेवली बघा, त्याला एक काळा पाईप टाकलाय, नंतर जाताना सगळ्यांना दिसेल बघा, काळा पाईप टाकलाय, इथं जाताना दिसेल. तर ह्या कड्याच्या मध्ये समोर पाण्याचे टाके आहेत सगळे, आणि तिथून काय केले, सगळे दगड काय केलेत, काढलेत, कट केलेत सगळे दगड. हे काय केलेत, हे दगड जे दिसत आहेत ना, हे कट करून तिथून काढलेले आहेत, आणि ते काढून आणल्याच्या नंतर इथे बसवून चिनी हातोड्याने काय केलं, त्याला लेवल केलेले. ते तुम्हाला जर बघायचं असेल कुणाला, जर खरंच म्हणजे अगदी अभ्यासू कोणी असेल तर समोरच आहे, इथून जाताना नंतर थोडा बाजूला वर चढा, या बाजूनी समोर कट केलेले सगळे पीस आजही दिसतात. म्हणजे आजही कट केलेले अर्धे पीस त्याच्यातच आहे, म्हणजे त्या जागच्या जागेवर जी खाण बोलतात, ज्याला आपण बोलतो ना दगडाची खाण, तसं हा छोट्या छोट्या खाणी आहेत की इथलाच दगड काढला आणि इथेच वापरला. काही मुलांना प्रश्न पडतो, एवढे दगड आणले कुठून? हे कुठून आणलेले नाहीये, जागच्या जागेचे काढलेत आणि इथं बसवले. तुम्ही जिथे उभे आहेत आपण सगळे, हा डोंगराचा जेवढा भाग दिसतोय की नाही, हा सगळा सुरुंग लावून फोडलाय, दिसलं सगळ्यांना. आणि या जागेचा दगड काय केलाय, इकडे वापरला, बाहेरून आणला का, इथलाच दगड बैलांच्या साहाय्याने काय केला, वर चढवला आणि याच्यावर ठेवला. आता एक विशेष आहे बांधकामात, मी अभ्यास दरवेळेला सांगतो. आता समजा एखादा मोठा दगड आहे, आता ही दगड बघा केवढा आहे, या दगडाची साईज बघा केवढी आहे, दिसते का? आता जरी आपण सगळ्यांनी मिळून जरी ठरवलं ना, तरी आपण सगळे म्हणजे हलहल व्हायचे जर उचलायचं म्हटलं तर. केवढी साईज आहे बघा त्याची, या दगडांची. तर हे पूर्वीच्या काळी कसं, आता एखादा मोठा दगड उचलला, समजा जनावरांच्या साहाय्याने उचलला आणि डायरेक्ट जागेवर ठेवला. आता ठेवल्यानंतर काय होतं, दगड एकदा जागेवर ठेवला किंवा हलवता येत नाही, कारण हा खूप वेटेज असतो दगड, बरोबर की नाही, वजन खूप असतं, टनामध्ये असतो. कशामध्ये असतो, टनात. मग हा दगड ठेवल्याच्या नंतर तुम्ही हलवू शकत नाही. हलवलं तर काय होतं, एक तर खालचा दगड हलू शकतो, आजूबाजूचं स्ट्रक्चर हलू शकतं. एक पद्धत होती, नेहमी लक्षात ठेवा. हा दगड एकदा जागेवर ठेवला किंवा याच्या समजा हा दगड थोडा बाहेर आला असेल, स्ट्रक्चरच्या बाहेर दगड आला, बरोबर आहे, दिसतं सगळ्यांना. मग आता ह्याला सरकवता तर येत नाही, असा तशी पद्धतच नव्हती ना. आता आपण काय करतो, गेला बघ करतात ना आताची लोक, तसं पूर्वी नव्हतं, लक्षात ठेवा. पूर्वीचं काम इतकं जबरदस्त होतं, एकदा ठेवला की तो कधी आयुष्यभर जागा सोडत नव्हता. ह्या दगडाचा नियम आहे, दगडाचा नियम सांगितला मी, एकदा दगड बसला की तो आयुष्यभर कधी स्वतःहून जागा सोडत नव्हता, जर आपण हलवला तरच. तसं मग ते लोक काय करायचे की जो दगड बाहेर आलाय ना, त्याला काय करायचे, छिनी हातोड्यानी कट करायचे, कट करून काय करायचे, लेवल करून टाकायचे. बसलाय ना, मग नाही हलवायचा. असं हे बांधकाम असतं. आणि या दगडामध्ये अजून एक विशेष आहे जे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हा दगड बाहेरून गुळगुळीत आहे, दिसतंय ना समोर, दिसणारी बाजू जी आहे ज्याला फ्रंट झोन बोलतो, तीच बाजू फक्त कोरली आहे. पण हा दगड आतल्या बाजूने आहे ना, ओबडधोबड आहे, ते तिथं पडलेलं आहे. हा म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे बघा, दिसतंय सगळ्यांना. इथून प्लेन केलाय, या बाजूने डायमंड सारखा, म्हणजे पाठी ओबडधोबड आहे, कारण ती बाजू आतमध्ये, ती काय बघणार नाही कोण. ती बाजू आतमध्ये टाकले, त्याच्यामध्ये टाइम आणि शक्ती वेस्टेज जाता कामा नये, म्हणून ती बाजू आत टाकले. त्याला इनर साइड आणि आउटर साइड असे बोलतात दगडाचे. म्हणजे बांधकामामध्ये हा पण त्याचा अभ्यास आहे त्या काळातला, म्हणून हे असे कोरलेले आहेत. आणि याच्यामध्ये बघा, त्या काळात छिनी मारलेली अजून पण दिसते, छिनीच्या खिणा सगळ्या. छिनीमध्ये 2-3 पद्धत असतात. एक तुरडाळ पद्धत असते, छोटी छिनी असते तुरडाळ पद्धत, म्हणजे फक्त दाना दाना. ही बघा, ही दाना दाण्याची आहे जर बघितली तर. आणि ही चितोरी आहे, म्हणजे बघा दिसते का अशा आडव्या लाईनी. बघा प्रत्येकामध्ये फरक आहे, छिनी वापरण्याच्या पण वेगळ्या पद्धती होत्या. ही तुरडाळ पद्धत आहे, म्हणजे अगदी स्पॉट 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 बारीक, म्हणजे अगदी लेवल करायचं. आता हा अगदी लेवल का केला कोण सांगेल बघूया, चला किती लोकांना समजेल. दगड कुठे बसवलाय, दरवाजाला बसवलाय, कमानीला बसवलाय.
त्याला लेवल का केला नाही? तो आतमध्ये तो तटबंदीला आहे. हम्म. त्याला सुशोभीकरण करायची गरज नाही. त्याचं काम काय आहे? सुरक्षा. आणि तो तेवढा मजबूत बसवलेला आहे. त्याला काय केलं? स्ट्रक्चर बनवलं. म्हणून त्याला काय केलंय? बारीक यांनी शिनीने कोरून प्लेन केलेलं आहे. अशा प्रकारचं. आता याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे. जाताना सगळ्यांनी बघा, अजिबात चुकवायचं नाही. जसं या दोन दगडांच्या मध्ये चुना टाकलंय की नाही, हम्म. तसं अजून एक स्ट्रक्चर आहे जे या ठिकाणी वापरलं जातं, म्हणजे रायगडावर वापरलेलं आहे. आणि ती पद्धत म्हणजे या दोन दगडांना बघा, लक्ष द्या, हा दगड आणि हा दगड, याला इथे खड्डा मारला जातो, इथे खड्डा मारला जातो समान अंतरावर. दिसलं सगळ्यांना? कळतंय ना? सगळ्यांना कळतंय? समान अंतरावर खड्डा मारल्याच्या नंतर बरोबर जिथे खड्डा मारलाय तिथे पूर्ण अशी एक लाईन पूर्ण खोदली जाते. काय केली जाते? या बाजूने ना, वरच्या बाजूने बोलतोय मी. वरती दगड जेव्हा दोन ठेवतात तेव्हा त्याला दोन्ही बाजूनी स्टापलरची पिन पाहिली सगळ्यांनी. सेम तशा पद्धतीने आतमध्ये खोदलं जातं. आणि खोदल्याच्या नंतर काय होतं? शिसं जे असतं की नाही, शिसं, हे वितळवलं जातं. काय केलं जातं? वितळवलं जातं आणि ते त्याच्यावर टाकलं जातं. म्हणजे काय होतं? दोन बाजूचे दोन खड्डे प्लस वरची दरी, ही एक जॉईंट जागा असते ज्याच्यावरती शिसं टाकलं की ती काय होते? क्लिप तयार होते. आणि ते टाकल्याच्या नंतर त्याच्यावर पाणी टाकलं जातं. काय टाकलं जातं? पाणी टाकलं की तो धातू काय होतो? कडक होतो. मग तो एक कायमस्वरूपी काय होते? ती एक क्लिप तयार होते. म्हणजे चुन्यामधून तर दगड सुटणारच नाही, प्लस त्याला एक स्टापलरची पिन माळ्यामुळे लोखंडी शिशाची तो दगड कधीच वर खाली होत नाही. आणि असं बांधकाम इथे आहे, संपूर्ण रायगडावर आहे आणि बऱ्याच किल्ल्यांवर आहे. आणि ते बघण्यासारखं आहे. तुम्ही आवर्जून सगळ्यांनी बघा, महाराजांच्या काळातलं शिसं वटलेलं आजही या देवड्यांच्या वरती आहे, पाहायला मिळतं. आवर्जून बघा, वेळ गेला तरी चालेल आज, पण ज्या गोष्टी बघायच्या त्या बघूनच जावा. लक्षात आलं सगळ्यांच्या? असं एक पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, इथून आतमध्ये आल्याच्या नंतर एक वास्तू आहे. मी रायगडावर तिथे आपल्याला महादरवाज्यात काय होते? गर्दी खूप होते, म्हणून काही गोष्टी इथंच दाखवतोय. तिथे काही महत्वाच्या गोष्टी तेवढ्या सांगणार. तिथे समोर एक चौकोनी स्पेस आहे मोठा, दिसतोय सगळ्यांना? नंतर सगळ्यांनी पहा. तसंच सेम एकाच अंतरावर आणि एकाच दिशेला समोरासमोर आहे. आता याच्यामध्ये कसं असतं? एक जो होल आहे हा छोटा असतो आणि एक जास्त अंतरामध्ये असतो, खूप मोठा. त्याचं कारण असतं की इथे जो दरवाजा असतो, हा दरवाजावरून आठवलं, बरं झालं, महत्वाची गोष्ट सांगितली. दरवाजा या शब्दाचं आज आपण बरेच लोक भ्रमात आहोत की आपल्या घरांना जे लावलेले ते दरवाजे, आपल्या फ्लॅटला लावलेले असतात ना, हे दरवाजे नसतात. लक्षात ठेवा, वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्याला झडप बोलतात. काय बोलतात? झडप. नेहमी लक्षात ठेवा, तो दरवाजा नाही. शास्त्र दरवाजा त्यालाच बोलतं जे दोन्ही बाजूनी बंद असतो. सगळ्यांना कळलं मी काय बोलतोय? शास्त्र सांगतोय. म्हणजे मी का बोलतोय? कारण महाराजांच्या काळात किंवा आपल्या पूर्वजांनी सुद्धा शास्त्र पाळलं होतं. आज काय होतं की आपण फ्लॅट घेतो किंवा घरं बांधतो, डायरेक्टली आपल्याला काही जास्त त्रास नको म्हणून आपण ते दरवाजे बसवतो. पण ऍक्च्युली अजूनही तुम्ही जुन्या घरांमध्ये जा, ते दोन झडपांची आणि कडी लावलेले दरवाजे पाहायला मिळतात. त्याला दरवाजा बोलतात. तसंच पूर्वीच्या काळी याला दोन झडपाचा दरवाजा होता, दोन झडपांचा मोठा, जो अगदी टोकापर्यंत होता. आणि त्याचं बिजागर आजही बघा, इथलं तुटलंय पण इकडचं बिजागर अजूनही शिल्लक आहे, जे दगडामध्ये आहे. आजची बिजागरं लोखंडामध्ये असतात, स्टीलमध्ये असतात, पण महाराजांच्या काळातलं बिजागर बघा दगडी आहे. आणि त्या दगडामध्ये पूर्वी तो दरवाजा होता, जो शत्रू सुद्धा तोडू शकत नव्हता. एवढी ताकद त्या दरवाजाच्या दगडामध्ये पण होती, बिजागरामध्ये. तो बिजागर सुद्धा तुटू शकत नव्हता. म्हणजे आजच्या लोखंडाच्या बरोबरीचा आहे तो. विचार करा, तो असा दरवाजा या ठिकाणी होता. आणि तो दरवाजा बंद केला की पूर्वी टाळं होती का? अडकण लावायचे, अडकण टाळं लावायचं आणि मग जायचं घरी, असं होतं का? नाही. मग काय होतं? अडकण लावायचे. हा जो चौकोनी भाग आहे त्याच्यामध्ये एक मोठा लाकडाचा ओंडका असतो, एक लाकडाचा ओसा असतो. तो काय करतात? असा आणून या होलमधून या होलमध्ये टाकतात. कळलं? लक्षात आलं? दोन्ही होलमध्ये एकाच समान अंतरावर गेला की दरवाजाला काय होतो? तो अडसर निर्माण करतो. काय करतो? म्हणून त्या लाकडाच्या वाशाला काय बोलतात? अडसर. काय बोलायचं? अडसर. जो समोरच्या बाजूनी दरवाजा किती खोलायचा प्रयत्न केला तरी खुलत नाही. समजलं ना? म्हणजे मी तुमचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर बाहेर लाकूड असल्यामुळे तो दरवाजा काय होतो? अडून राहतो. तसा हा अडसर. तर हा अडसर तोडण्यासाठी आहे ना, अडसर पूर्वीच्या काळी हत्ती आणले जायचे, हत्ती. आणि ते हत्ती काय करायचे? धावत यायचे आणि दरवाजाला ठोकायचे. बऱ्याच पिक्चर मध्ये का कुठे पाहिले असतील. पण या सगळ्या गोष्टीला महाराजांनी विचार केल्याच्या नंतर एक शास्त्र इथे घडवलेलं आहे. बघा, तुम्ही आतमध्ये आल्याच्या नंतर ह्या पायरीचं अंतर केवढं आहे, त्या पायरीचं अंतर केवढं आहे, त्या पायरीचं आणि तिथं सपाट अंतरावर जागा केवढी आहे. तुम्ही विचार करा, आता एखादा बॉलर आहे, त्याला जर बॉल टाकायचा असेल तो किती अंतर घेऊन धावत येतो माहितीये का सगळ्यांना? लांब अंतर घेतो की नाही? कारण त्याला बॉलला काय घ्यायचा असतो? वेग घ्यायचा असतो, स्पीड घ्यायचा असतो.
तसा हत्ती असं सहज येऊन धक्का मारेल का हो? मारेल नाही मारणार. त्याला सुद्धा ताकद पाहिजे की नाही. त्याच्या ताकदीमधली जी डबल ताकद असते त्याला ती निर्माण करावी लागते. आणि ते जर त्याला धावत येऊन जर मारायचं असेल तर तो इथे धावेल का? नाही. सगळ्यात पहिली गोष्ट त्या पायऱ्यांमुळे तो धावू शकत नाही, तो अडकळून पडेल. दुसरी गोष्ट जर त्याला धावायचं असेल त्याला एक धावपट्टी पाहिजे. पाहिजे की नाही? एक रनिंग स्पेस पाहिजे की नाही? महाराजांनी हे दोन्ही टाळलं. सगळे दगड काढले पण हा दगड मुद्दा म्हणून हा जो डोंगराचा भाग आहे जाणून बुजून ठेवला सुरुंग फोडायचा. कारण या दगडामुळे या दरवाजाचं रक्षण होणार होतं. महाराजांना माहिती होतं जर मी इथं मोठी जागा केली तर उद्या कुठलाही हत्ती येऊन धावत येऊन दरवाजा तोडेल. बघा विचार आहे, हे जाणून बुजून नाही ठेवलेलं आहे. सह्याद्रीतला प्रत्येक दगड महाराजांनी वापरलेला आहे, प्रत्येक दगडाने रक्षण केलेलं आहे. तसा हा दगड आहे. तर तसा हा दगडाचा वापर या दरवाजामध्ये केलेला आहे. असा हा अडसर. आता इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर समोर बघा पहिल्या कमानीजवळ आतमध्ये येताना किती लोक पाहतात माहित नाही. बघा इथे एक कमानी आहे. सगळ्यांनी बारकाईने नजर ठेवून चाला. सगळ्यांनी समोर एक कमानी आहे बघा, ज्या ठिकाणी सेम जशी ही देवडी आहे अशी एक छोटी देवडी इथं होती. आणि त्याची कमानी पण दिसते बघा विटांची, अजूनही अशी आहे पिंपळाच्या पानासारखी दिसते सगळ्यांना. आणि बसायची स्पेस आहे. आता लक्ष द्या. हे का सांगतो माहितीये? कारण तुम्ही जात असताना आजूबाजूला बघा सगळ्यांनी काही गोष्टी, कारण काय दिसतंय काय नाही त्याचा काय अर्थ आहे हे विचारत चला. तर या दरवाजामध्ये असं नाही की महाराजांच्या काळामध्ये माणसाला भीती नव्हती. आत्ताचा जरी असला तरी तो माणूस आणि तेव्हा होता तो सुद्धा माणूसच ना. तर माणसाला भीती ही होतीच. तर त्या काळामध्ये कसं आहे, आता हा जो दरवाजा आहे हा जंगलात असल्यामुळे साहजिक आहे आपले मावळे जरी असले तरी त्यांना भीती होते की नाही? भीती असणारच. भूत पिशाच हे त्या काळातही होतं. जरी आपण मानलं न मानलं तरी प्रत्येक जागेचा कोण ना कोणतरी रखवाला किंवा त्या जागेचा मालक हा असते. ती शक्ती असतेच असते. तर या जागेमध्ये त्या मावळ्यांना भीती वाटायची. म्हणजे भीती जर वाटली तर कोणीतरी असं असावं की जो आपल्याला आधार देईल. तर तो आधार म्हणजे कोण? आपण देवाचंच नाव घेतो की नाही? मग त्या देवांच्या नावांमध्ये जर सगळ्यात पहिलं या भीतीसाठी जर कोणाचं नाव घेतलं जातं तर ते शक्तीचं प्रतीक मारुती रायाचं. कारण ते शक्तीचं प्रतीक आहे. आणि त्यांच्यामध्ये संपूर्ण म्हणजे आपण बोलतो ना देव देवता जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये दोनच असे देव होते ज्यांच्याकडे अष्टसिद्धी होत्या. किती लोकांना माहिती आहे माहित नाही, आजची म्हणजे पिढी बघतच नाही जास्त कॉलेज किंवा तरुण पोरं. अष्टसिद्धी या ज्या शक्ती आहेत त्या फक्त गणपतीकडे आणि मारुती रायाकडे होत्या. कितीही मोठा होऊ शकतो, कितीही मोठा आणि कितीही छोटा होऊ शकतो, अगदी मिनी. ही शक्ती कोणाकडे होती? मारुती रायाकडे, गणपतीकडे. अशा वेगवेगळ्या 8 शक्ती होत्या. तर अशा प्रकारचे ते चिरंजीवी आहेत. माहितीये का? फार माहितीये की नाही तुम्हाला? आजही ते या जगामध्ये आहेत. तर त्या प्रकारचं जे शिल्प होतं मारुती रायाचं हे महाराजांनी या दरवाजाच्या इथे समोर एक छोटासा देवारा बनवून त्या ठिकाणी एक देवडी घडवली होती. आणि तिथे एक मारुती रायाची मूर्ती ठेवली होती जी नेहमी पूजली जायची. आणि या मावळ्यांना काय व्हायचा? आपला देव असल्यामुळे आधार मिळायचा. अशा झाल्या सगळ्यांच्या कोण ना कोणतरी देव असतं की नाही? तुम्ही हॉस्पिटलला जरी गेलात तरी त्याच्या तळमधला काय असतो? देवारा असतो की नाही? तर तसं या दरवाजाच्या ठिकाणी तो मारुती राय होता. कालांतराने हे जेव्हा तडफड झाली तेव्हा ती मूर्ती कुठेतरी पडली आणि मग ती मूर्ती पुन्हा या देवडीमध्ये आतमध्ये आणून ठेवली आहे. त्याच्यामुळे जात असताना सगळ्यांनी त्या मूर्तीचं दर्शन करून वरती जायचंय आपल्याला. इथं समोर ती मूर्ती ठेवलेली आहे. या बाजूचं जेवढं काय हे सगळं झालंय. आता एक सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट सांगतो. बघा इकडे बघा, लक्ष द्या आता. बस बघा आता नीट लक्ष द्या. अगदी शेवटची गोष्ट या दरवाजातली, महादरवाजात ती सांगायला पडू नये म्हणून सांगतोय. महाराज त्यांच्या जन्मानंतर शिवनेरीनंतर त्यांच्या वडिलांबरोबर इकडे तिकडे ह्या राज्यातून त्या राज्यात हे सगळं करत करत 12 वर्षाचे असताना ज्या वेळेला पुण्यामध्ये हजर झाले लाल किल्ल्यामध्ये, माहितीये तुम्हाला ते किती वर्षाचे होते? 12 वर्षाचे होते. आणि आई जिजाऊंसोबत एक दिवस बसले होते. आई जिजाऊंसोबत, हे लक्ष द्या, आई जिजाऊंसोबत होते आपल्या आई बरोबर. आणि एवढेसेच होते. म्हणजे एक साधारण बाळा तुझं वय किती? 9. म्हणजे 9. आता हा 9 वर्षाचा आहे पण एक 12 वर्षाचा धरून चाला. तर महाराज 12 वर्षाचे होते, एवढ्याच वयाची याच पैकी. त्यांनी एक दिवस त्यांना प्रश्न पडला. ते आई जिजाऊंच्या पुढ्यात गेले, बोलले आऊसाहेब म्हणे मला काहीतरी विचारायचं. बोलले विचार ना शिवबा, तुम्हाला काय एवढं विचारायचं का? ते बसले आई जिजाऊंच्या पायाजवळ बसले आणि बोलले आऊसाहेब आपले आबासाहेब म्हणजे कोण? तर ते बोलले आपले आबासाहेब एवढे मोठे राजे आहेत तरी सुद्धा आपल्या दरवाजामध्ये रोज माणसं येऊन रडतात का? एवढ्याशा लहान मुलांनी प्रश्न केला.
शिवबाराजे एवढे लहान असताना आई जिजाऊंना प्रश्न केला. मी याला का उभा केलाय, कारण हे तुम्हाला कळलं पाहिजे की या वयात शिवबांनी कशी सुरुवात केली. त्यांनी प्रश्न केला जिजाऊंना की हे दरवाजामध्ये लोक येऊन बसतात रोज, हे रडतात कशासाठी, या स्त्रिया येऊन रडतात कशाला, हे शेतकरी आपल्या दरवाजात येऊन रडतात कशासाठी. तेव्हा आई जिजाऊंना शेवटी ते टाळता येत नव्हतं, कारण त्या स्वराज्य रक्षिणी आई होत्या. त्यांना म्हणजे आज आपण एखाद्या मुलांना जर प्रश्न विचारला तर आई टाळून जाते, थांब मी तुला नंतर सांगते, आणि आपण विसरून जातो. पण आपल्या मुलांची प्रश्नाची उत्तरं देणं आपलं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न आयुष्यभर त्यांच्या पाठीशी तसेच राहतात आणि त्याची उत्तरं त्यांना कधीच सापडत नाहीत आणि त्याच भ्रमामध्ये ते राहतात. म्हणून असं होऊ नये, तर आई जिजाऊंनी त्यांना जवळ घेतलं, उभं केलं त्यांना हात धरून आणि बोलले शिवबा ये इथे. त्यांना जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि काय बोलल्या माहितीये जिजाऊ, लक्ष ठेवा, म्हणे शिवबा आजपासून काही वर्षापूर्वी या भूमीवरती शेतकऱ्यांचं राज्य होतं. पूर्वी कोणाचं राज्य होतं, शेतकऱ्यांचं. म्हणजे कोणाचं, कोण सांगेल, बळीचं राज्य. कोणाचं राज्य होतं, बळीचं राज्य होतं. कालांतराने शत्रूंनी या भूमीवरती स्वतःचं अधिपत्य निर्माण केलं आणि यापैकीच आपले शहाजीराजे जे आबासाहेब आहेत ते त्यांचे नोकर आहेत. आपण मालक नाही आहेत, आपण कोण आहेत, नोकर आहेत. आपल्याला अधिकार नाही हे सगळं थांबवायचा, याला विरोध करायचा अधिकार आपल्याला नाही, कारण ते राज्य जे आपलं होतं ते गेलं. कारण आई जिजाऊंना हे माहिती होतं की त्यांच्या कुळातलं जे देवगिरीचं राज्य होतं यादवांचं, हे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात काय झालं, नष्ट झालं. महाराष्ट्रातले यादव काय झाले, नष्ट झाले. त्यांचं राज्य होतं की नाही. औरंगाबाद मध्ये जो दौलताबाद जो किल्ला आहे, ज्याला देवगिरी हे ओरिजिनल नाव आहे, त्या किल्ल्यामध्ये मराठ्यांचं एक अस्तित्व, एक राजा म्हणजे राज्य होतं, ते यादवांचं राज्य होतं, कृष्ण कुळातलं. ते राज्य संपवलं ना, आणि त्या यादवांच्या राज्यापासून या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 400 वर्ष एकही हिंदू राजा झाला नाही. देवगिरीचं राज्य 12व्या शतकात संपलं आणि त्या 12व्या शतकानंतर महाराजांचं 16वं शतक उगवेपर्यंत 400 वर्ष हा महाराष्ट्र अतिशय म्हणजे बोलतात ना की स्वतःचं मूल सुद्धा स्वतःचं आपण बोलू शकत नव्हतो, स्वतःची जमीन सुद्धा स्वतःची बोलू शकत नव्हतो, शिजवलेलं अन्न सुद्धा तुम्ही तुमच्या भांड्यातलं तुम्ही मनापासून खाऊ शकत नव्हता, स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेल्या धान्यावर सुद्धा तुमचा अधिकार नव्हता. ही परिस्थिती 450 वर्ष या महाराष्ट्राने भोगली. का, कारण एकही हिंदू राजा किंवा एकही स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा राजा शत्रूंनी या महाराष्ट्रात ठेवला नव्हता. सगळं नष्ट करून टाकलं, काही राहिलं नाही. आणि अशामध्ये महाराजांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीत झाला, शिवनेरीमध्ये. आणि त्या 12 वर्षाच्या मुलाला शिवबाराजांनी हे जेव्हा सगळं ऐकलं, बोले आपलं राज्य संपलं, आता आपला काही अधिकार नाही, हे जेव्हा त्या 12 वर्षाच्या मुलाने ऐकलं ना, तुम्ही विचार करा तो क्षण काय असेल की त्या शिवबाराजांनी असं आई जिजाऊंच्या डोळ्यामध्ये पाहणं, आई जिजाऊंच्या डोळ्यात डोळे घालून पाहणं आणि शब्द देणं की आऊसाहेब, हे जे शेतकऱ्याचं राज्य गेलंय ना, जे संपलंय, ते बळीचं राज्य एक दिवस मी निर्माण करेन. हे त्या 12 वर्षाच्या मुलांनी जिजाऊंच्या डोळ्यात बघून त्या लाल किल्ल्यामध्ये सांगितलं होतं. आणि तेच 2 वर्षानंतर त्यांनी जी घोडदौड केली, त्या घोडदौडीमध्ये अगदी 2 वर्ष, 12व्या वर्षात दिलेला शब्द आणि 14व्या वर्षात जिंकलेला पहिला तोरणा किल्ला, आणि 16व्या वर्षामध्ये राजगडाचं बांधकाम करायला घेतलं. 16वं वर्ष राजगडाचं बांधकाम 16व्या वर्षात त्या माणसाने करायला घेतलं. मग तुम्ही विचार करा त्या व्यक्तीची कल्पना शक्ती आणि विचारशक्ती काय असेल. राजगड घडवायला घेतला. अहो, छोटंसं घर बांधायचं म्हटलं तर आज 5 भावांची मिटिंग बसायला लागते 10 वेळा. खरी गोष्ट आहे की नाही. मी हे का सांगतोय, कारण आपल्याला हे कळलं पाहिजे की खरंच आपल्या पूर्वजांनी काय घडवलंय. हे एवढंसं नाहीये, अशा 1000 वस्तू रायगडावर आहेत आणि अशा हजारो वस्तू संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. मग एवढं घडवायसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्यातली 50 वर्षातली 38 वर्ष या स्वराज्यात घालवली. 50 वर्षाचं आयुष्य फक्त महाराजांना मिळालं. त्या 38 वर्षात त्या माणसांनी लढाया केल्या, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, शेतकऱ्याला न्याय दिला, स्त्रियांची अस्तित्व निर्माण केलं, त्यांच्या कुंकवाला जपलं, देव धर्माला जपलं, आपल्या अस्तित्वाला जपलं, गड किल्ले जपले, शत्रूपासून आपला बचाव केला आणि माणसंही घडवली. काय काय केलं असेल 38 वर्षामध्ये, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही सांगा. हा अभ्यास आहे का पुस्तकामधला. मग हे कळण्यासाठी आपल्याला इथे यावं लागतं. आणि तुम्ही विचार करा त्या 12 वर्षाच्या मुलाने दिलेला शब्द ज्यावेळेला पूर्ण झाला, आता हे मी तुम्हाला या ठिकाणी का सांगतोय आता बघ बाळा, ज्यावेळेला पूर्ण झाला ना तेव्हा स्वराज्याची राजधानी घडवली. घडवल्यानंतर महाराजांचा शब्द त्यावेळेला पाळलेला त्यांनी पूर्ण केला की महाराजांच्या या स्वराज्याच्या अधिकृत राजधानीचा पहिल्या दरवाजाला त्यांनी जर काय घडवलं असेल ना, तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे कणीस असते की नाही, कणीस
ते महाराजांनी दरवाजावरती घडवलं. बघा मध्ये सेंटरला बघा. आता मगापासून जेवढी आटापिटा केली ते एका शिल्पासाठी होती. दिसलं का मध्ये सेंटरला? हे शेतकऱ्याच्या शेतातलं कणिसाचं शिल्प आहे, धान्याचं. आणि हे दरवाजात का लावलंय माहितीये का? येणाऱ्या हजारो पिढ्यांना कळलं पाहिजे. कारण महाराजांनी आई जिजाऊंना शब्द, आणि जिजाऊ हे त्यांचं जग होतं, तसं संपूर्ण रयत हे त्यांचं विश्व होतं. म्हणून महाराजांना असं वाटायचं की येणारी प्रत्येक पिढीला कळलं पाहिजे की या शेतकऱ्याचं राज्य पुन्हा अस्तित्वात आलंय, बळीचं राज्य पुन्हा सुरुवात झालंय. आणि याच्याही पलीकडे इथे काही गोष्टी दिसत नाहीत बाळा, जरा हे बघा या ठिकाणी. त्यानंतर वरती मी तुम्हाला याच्यावरती दाखवेन, तिथं पण बघा कोणीतरी ते काढलं चित्र, इथं शिल्प होतं. याच्या पण पलीकडे शिल्प होती दोन, चंद्र आणि सूर्य होतं इथं. याच्या पाठीमागे एकच कारण होतं की हे जे बळीचं राज्य आहे, हे शेतकऱ्याचं जे राज्य आहे ना, हे जोपर्यंत या जगात चंद्र आणि सूर्य, सन आणि मून आहे, ते जोपर्यंत उगवणार मावळणार तोपर्यंत काय होणार? हे शेतकऱ्याचं राज्य राहणार, हे स्वराज्य स्वतःचं राज्य टिकून राहणार, हे गड किल्ले टिकून राहणार. हे सांगण्यासाठी चंद्र सूर्य आणि ते शिल्प लावलेलं होतं. एका छोट्याशा शिल्पाला एवढा इतिहास आणि एवढी माहिती किंवा एवढं अस्तित्व असू शकतं, तर रायगडाच्या प्रत्येक दगडाला किंवा गड किल्ल्यांना किती इतिहास असेल? इतिहासाची पानं कमी पडतील लिहायला, इतिहास अभ्यासक कमी पडतील लिहायला. तुम्हा आम्हाला वाचायला आयुष्य संपून जाऊ. लोक पूर्वी 100 वर्ष जगायची, आज आपण 50-60 वर्षात म्हातारी होतं की नाही? कारण केमिकलचं धान्य आहे, पूर्वीसारखं कंपोस्ट करत राहिलं नाही. तर असं या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे. बघा हे पाठीमागे सांगायचं एकच आहे की जो 12 वर्षाचा असताना शब्द महाराजांनी दिला होता तो त्याने अखंडपणे पाळला आणि स्वराज्याची राजधानी घडवली. आणि त्यांनी इथं कोरून ठेवलं की येणाऱ्या हजारो पिढ्यांना कळलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे अभिमानाने का सांगितलं? कारण तुम्हाला कळलं पाहिजे या भूमीचा खरा मालक कोण आहे? शेतकरी. आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि त्या शेतकऱ्याचं मोल आपल्या राजाला होतं. म्हणून महाराजांनी आज्ञापत्रामध्ये एक शब्द लिहिलेला आहे, शेतकऱ्याच्या शेतातल्या, शब्द लक्षात ठेवा, शेतकऱ्याच्या शेतातल्या काडीला पण धक्का लागावा नाही. काडीला, आज ही गवताची काडी आहे की नाही, या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये जरा सुद्धा. हा आदेश होता, आदेश स्वराज्याचा. शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही, कारण शेतकऱ्याची किंमत आपल्या राजाला माहिती होती. आणि आज आपले शेतकरी आत्महत्या करतात, कारण आज शासन, सरकार, गव्हर्नमेंट, महागाई एवढी वाढली आहे की शेतकऱ्याला त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. 6 महिने शेती करत होते लोक आणि 6 महिने सेवा करत होते. लक्षात ठेवा, कुठलाही मावळा वर्षभर इथं ड्युटी करत नव्हता. 6 महिने ड्युटी करायचा, 6 महिन्यानंतर बदलायचे, 6 महिन्यानंतर ते आपल्या गावात जायचे, घरात राहायचे, शेती करायचे, आपल्या मुलाबाळाचं आपल्या कुटुंबासोबत राहायचे. आणि परत 6 महिन्यानंतर त्यांची जेव्हा परत बोलवणं होईल तेव्हा परत गडावर यायचे. यांच्यावरती ड्युटी असायच्या. आज जसं आपण 10 तास 12 तास ड्युटी करतो कामावरती, तसं पूर्वीच्या काळी या गडांवरती ड्युटी असायची. दिवसाच्या प्रत्येक तासाला पूर्वी घटका बोलायचे. काय बोलायचे? हा शब्द लक्षात ठेवा. महाराजांच्या काळात तासाला काय बोलायचे? घटका. म्हणजे असं काही ठिकाणी शब्द येतो की 2 घटकात गेला, म्हणजे 2 तासांनी काय झाला? गेला. पावनखिंडीचं जे युद्ध होतं हे 7 प्रहर चाललं होतं. किती? 7 प्रहर. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 1 प्रहर म्हणजे किती? 3 तास. तसं प्रत्येकाची ड्युटी एकेका प्रहराला बदलत होती. म्हणजे एक मावळा एका ठिकाणी 1 प्रहर ड्युटी करायचा आणि मग तो निघून काय करायचा? आराम करायचा. त्याच्या जागी काय करायचा? दुसरा जायचा. असं करत आलटून पलटून 3-3 तासांनी ते लोक काय करायचे? तिथे देखरेख करायचे. आता सारखं नव्हतं. आज 12 तास ड्युटी करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघा, त्याला ड्युटी करावीशी वाटते का? प्रामाणिकपणे त्याला असं वाटतं का की ड्युटी करावी? हा खरंच ज्याला ज्याच्यामध्ये देशप्रेम आहे त्याला असं वाटतं की भले काही होते, मी या जागेवर डोळे एकदम उघडे ठेवून मी सुरक्षा करणार. हे फार मुठभर लोकांना वाटतं. पण जे अगदी असे असतात ना, त्यांना तुम्ही बघा, त्यांना 12 तास काय 8 तास पण जीवावर येतात. म्हणून कमी बघा, महाराजांचा हा पण अभ्यास करा. कमी वेळ आणि जास्तीत जास्त व्यवस्थित प्रामाणिकपणे ड्युटी, म्हणजे शरीराला त्रास नाही. 3 तासाची एक ड्युटी, म्हणजे नंतर परत जे सैनिक असतील तुमचा प्रहर परत 2-3 घटकानंतर येणार, म्हणजे 2-3 प्रहरानंतर, म्हणजे तुम्हाला चांगला 4-5 तास आराम भेटला की नाही, तुम्ही आराम करू शकता त्या मावळ्याला. तसंच प्रकारे शरीराला आराम देणं आणि त्या मावळ्याचा व्यवस्थित उपयोग करून घेणं हा अभ्यास महाराजांनी केलेला होता. म्हणून मावळे आपल्या सेवेशी आपल्या कार्याशी प्रामाणिक होते. कळलं? कधी? आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, काही लोकांना असं वाटतं की गडावर तटबंदी आहे, इथं आहे तिथं आहे. म्हणजे आज मोठ्या गडावर कधी फिरला असेल सरळ सरळ तर इथे एक बुरुज असतो, तिथे एक बुरुज असतो. एक नेहमी लक्षात ठेवा, या बुरुजावर असणारा माणूस त्या बुरुजावर कधी जात नव्हता. लक्षात ठेवा, हे लिखित आहे. रायगडावर इथे सेवेत असणाऱ्या माणसाला रायगडावर काय काय हे माहित नव्हतं.
हे मी खरं सांगतोय, हा अभ्यासाचा विषय आहे. रायगडावर म्हणजे ज्यांनी 10-10, 15-15, 20-20 वर्ष सेवा केली त्यांना सुद्धा माहित नव्हतं की गडावर अशा वास्तू या ठिकाणी आहेत. का? कारण ज्याला ड्युटी जिथे दिलेली आहे रोज तो तिथेच येऊन रोज खाली उतरत होता. त्याला गडावर चल रे जरा फटकून येऊ, जरा बघून येऊ काय काय गडावर कुठं कुठं बांधलंय, अशी परवानगी कधीच नव्हती. राजधानीचा किल्ला होता, कोणालाही फिरायला परमिशन नव्हती. रोज येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची इकडे नोंद असायची, कोण येतंय कोण नाही, सगळ्या गोष्टीची. कवी भूषण हे जे रायगडावर आले ते याच पायरीवरून आले होते. त्यांची आपण सगळी माहिती जगदीश्वराच्या मंदिरात घेणार आहोत. कारण इथली सगळी फक्त हे लक्षात ठेवा दरवाजे इथं काय काय घटना घडलेल्या आहेत, इथूनच कवी भूषण वरती गेलेले आहेत. फक्त दुर्दैव या गोष्टीचं आहे की हे सांगणं गरजेचं आहे. चांगलंही सांगतो आणि दुर्दैवही सांगतो आणि मग आपण आतमध्ये जाऊ. ही तीच पायरी आहे बघा, तीच पायरी आहे जिथे पहिल्यांदा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पावलं ठेवली आणि इथून आत गेले. ही तीच पायरी आहे जिथून छत्रपती शंभूराजे ज्यांनी आपल्या शरीराचा अगदी शरीराचा शेवटचा रक्ताचा थेंब आणि शरीराचा शेवटचा लचका तुटेपर्यंत आपला धर्म आणि आपलं अस्तित्व सोडलं नाही. ते आपले शंभूराजे याच दरवाजाने आतमध्ये गेले होते आणि शेवटचे सुद्धा याच दरवाजाने खाली उतरले होते, जे परत आलेच नाहीत. इथून जे गेले संगमेश्वरला 1689 ला ते परत मागे आलेच नाही. म्हणजे या दगडाने हा अनुभवलाय की माझ्या राजाची शेवटची पावलं मला स्पर्श करून गेली तो परत नाही आला. याच पायरीने राजाराम महाराज वरती गेले, परत खाली नाही आले कारण ते वाघ दरवाजाने निघून गेले. हे रायगडाच्या दुसऱ्या दरवाजाने त्याचं रक्षण केलं. त्यापैकी ही पायरी आहे जिने त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ही तीच गोष्ट आहे जिने पाहिले की ताराराणी जिने अजिंक्य ताऱ्यावरून राज्य केलं, ती ताराराणी सुद्धा याच पायरीने वरती गेली होती आणि वाघ दरवाजातून खाली उतरली होती. ही तीच पायरी आहे जिने आई जिजाऊ शेवटची पाहिली होती. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर आई जिजाऊंची पालखी इथून खाली गेली. गेल्याच्या नंतर 11व्या दिवशी आई जिजाऊ वारल्या. कितव्या दिवशी? 11व्या दिवशी इथून पालखी खाली गेल्यानंतर राज्याभिषेक एवढा मोठा सोहळा महाराजांच्या आयुष्यात झाला आणि 11व्या दिवशी इथून पालखी खाली गेली ते महाराजांना परत बघायला भेटलं नाही. डायरेक्ट महाराज त्या ह्याच्यातच गेले, म्हणजे ज्यावेळेला त्यांच्या विधी होत्या त्याच वेळेला महाराज खाली गेले. हे सगळं घडल्याच्या नंतर म्हणजे या दरवाजांनी किती काही गोष्टी पाहिलेल्या आहेत या उंबऱ्यांनी, हा विचार करा. म्हणजे आपल्यासाठी रायगड आपण अभ्यासताना या दगडाचं किंवा पायरीचं मोल काय असेल. आज आपण गल्ली बोळामध्ये शिवजयंतीला आपल्या राजाचं नाव घेतो, आपल्या घरामध्ये फोटो फ्रेम असते, मूर्ती असते, पण तोच राजा इथून चालत गेला आयुष्यभर. जेव्हा जेव्हा रायगडावर होता जिवंतपणे चालत गेला, जिवंतपणे खाली उतरले. आणि या त्याचं दुर्दैव असं आहे महाराजांनी जेव्हा इथून आतमध्ये वरती पालखी गेली ते परत कधी खाली आले नाही. त्यांनी आपला देह रायगडावर ठेवला. अशी पायरी आहे आणि आपल्यासाठी खूप मोलाची आहे. कारण आपला महाराजांचा जीव रायगड आहे. मी मग अशी खाली का सांगितलं माहिती, याच्यावर प्लास्टिक टाकू नका. कारण महाराजांचा शेवटचा श्वास रायगडावरच राहिला, ते परत कधी खाली उतरलेच नाही. तिथून जे वर गेले ते वरतीच राहिले. म्हणून आपण या रायगडाला मानतो. म्हणून कुठेही गड किल्ले जात असताना असं भावनेने जा की आपल्या राजाचा किल्ला आहे, आपल्या पूर्वजांचा आहे, तो जपला पाहिजे. सगळ्यांनी जास्त काय बोलत नाही, खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. सगळ्यांनी दर्शन करा, आपण वरती जाऊ, त्याला दिसू दे. काही गोष्टी अभ्यासात जाणं गरजेचं आहे कारण इतिहासाबरोबर भूगोलाप्रमाणे ऐतिहासिक खजिना सुद्धा या दगडांमध्ये आहे, ते आपल्याला कळलं पाहिजे. खनिज संपत्ती असं मराठीमध्ये आपण बोलतो, पण मुळात या वास्तू अशा इतक्या महत्वाच्या आहेत की आपल्याला कळलं पाहिजे. आता या भूमीची लावारसानंतर जशी उत्पत्ती तयार झाली, दगड, डोंगर, दर्या या सगळ्यांमध्ये, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड घडले. म्हणजे आता समजा लावारस जो आहे उकळतात, सगळ्यांना कळतं ना लावारस, ज्वालामुखी. तर तो ज्यावेळेला शांत होत असतो म्हणजे थंड होत असतो त्यावेळेला त्याचा जो फेस असतो, फेस, त्या फेसापासून दगड तयार होतात वेगळे. त्याच्या वरचा जो थर असतो त्याच्यापासून वेगळे दगड तयार होतात. त्याच्या अगदी तळाला जो दगड असतो म्हणजे जे हे केमिकल असतं त्यापासून त्याच्यापेक्षा कठीण कडक ते दगड तयार होतात. तुम्ही जर पाहिलं असेल मार्बल जो असतो, मार्बल, लाल मार्बल किंवा काय असे वेगळे कलरिंग जे असतात हे अगदी त्या खालच्या तराचे असतात. आणि त्याच्याही खालचे जे असतात जे कधी वापरता येत नाहीत. आता आपल्याकडे साताऱ्याला एका ठिकाणी आहे, अलिबागला एका ठिकाणी आहे, एक दगड आहे बघा, त्या दगडावर तुम्ही असं ठोकला तसा टन 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 तसा लोखंडासारखा आवाज येतो. साताऱ्याला कुठं? साताऱ्याला वर्धनगडला आहे. वर्धनगड. हा. आणि अलिबागला एक आहे, अलिबागच्या किल्ल्याला जाताना म्हणजे तिथे एक आहे. बऱ्याच ठिकाणी आहे असं. साताऱ्याला आपण वापरायला गेलो होतो, आपण एका ठिकाणी थांबलो होतो बघा, ते दगड बघा, मोठे मोठे दगड असतात. त्या दगडांवर तुम्ही असं हलकं जरी ठोकलं तरी असं वाटतं की अखंड आतमध्ये पोकळ आहे. ते दगड काय असतात माहितीये का, ते आवाज कसे करतात लोखंडासारखे. ज्यावेळेला तो ज्वालामुखी थंड होतो की नाही
तेव्हा त्या पाषाणाच्या आतमध्ये एअर राहते, एअर, हवा. लक्षात येतं सगळ्यांच्या? त्या हवेमुळे काय होतं, आतमध्ये गॅप राहतो, पोकळी तयार राहते. आणि तुम्ही बाहेरून ठोकवलं ना पोकळ जागे, म्हणजे त्या पोकळ दगडावर, तर काय होतं, तो आतला म्हणजे ठोकलेला आवाज आत जाऊन त्या पोकळ्या आवाज इको तयार करतो आणि तो परत रिटर्न बाहेर येतो. लक्षात येत आहे? मग तशा प्रकारे तो आवाज येतो. अशा प्रकारचे दगड असतात. तर त्यापैकी हा एक दगड आहे जो रायगडावर सगळ्यात जास्त प्रमाणात सापडतो. तुम्ही कधी सोनाराकडे गेलाय? सोनार कोण आहे का आपल्याकडे? सोनाराकडे कधी गेलाय? आता लोक करत नाही सोनार जास्त, पण पूर्वीच्या काळी लोक खोटं सोनं विकायचे. तेव्हा खोटं सोनं चेक करण्यासाठी त्यांच्याकडे एक दगड असतो काळा, त्याला ब्लॅक मॅग्नाइट बोलतात. काय बोलतात? ब्लॅक मॅग्नाइट, बरोबर आहे. तर त्यातलाच हा ग्रीन मॅग्नाइट आहे. काय आहे? ग्रीन मॅग्नाइट. हा जर दगड तुम्ही सोन्यावर जर घासला तर तुमचं सोनं याच्यावरती घासलेलं तुम्हाला दिसून येईल. खरं खोटं याच्यावरती कळतं. दुसरी गोष्ट, हा दगड ज्यावेळेला तयार होत असतो तेव्हा त्याच्या आतमध्ये अजून एक धातू असतो, एक खनिज संपत्ती असते. जी खनिज संपत्ती रायगडावर एवढी होती काही वर्षापूर्वी, आज शोधावी लागते. बघा समोर ते 2 होल दिसतात का? ती पाकळी बघा, म्हणजे तुम्हाला मी आता जो सांगितला जसा अभ्यास. आता ह्या बेसल्टच्या खडकाच्या मध्ये एक समोर व्हाईट कलरचा दगड आहे. हा काय आहे? एक फेसाचा भाग आहे. काय आहे? ज्वालामुखीच्या उद्रेकातला जो फेस असतो त्याच्या उद्रेकातला एक छोटासा अंश असतो जो आतमध्ये एक स्वतःची कल्पना म्हणजे एक चित्र तयार करतो स्वतःची. आणि तो दगड कालांतराने काय होतो, काही वर्षांनी तो एक वेगळ्या प्रकारचं पाषाण तयार करतो. आणि तो पाषाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, भारतात, आपल्या संपूर्ण जगात, ज्याला स्फटिक असं म्हणतात. काय म्हणायचं? स्फटिक, व्हाईट स्फटिक. यातल्या माळा जर कुठले असे म्हणजे आता समजा नरेंद्र महाराज असतील किंवा असे कुठले हे असतात ना जे सनातनी, त्यांच्या गळ्यामध्ये बघा लेडीज लोकांच्या माळा असतात, त्या काचेच्या. किती लोकांना पाहिलंय? काचेची माळ अशी असते, ती स्फटिकाची माळ असते, ती याच्यापासून बनते. कळलं? याला जर पॉलिश केला तर हिऱ्यासारखा चमकतो. त्याचं प्रतीक जर बघायचं असेल ना तर त्या बोगद्यांमध्ये जाऊन बघा, ते लोकांनी तोडून घेऊन गेलेत. कशासाठी माहितीये का? एकच उपयोग, फिश टँक मध्ये ठेवायला. मी स्वतः पाहिले 2 वेळा. विचारलं बाबा कसं कुठे घेऊन चाललाय? माझ्या फिश टँक मध्ये काय चमकतं बोलतोय. काय नाही पण बोलू शकत नाही आपण, ते काय आपल्या ह्याच्यातलं थोडी जा, आता काय भरपूर आहे ठिकाणी. तर त्यांनी ते तोडून काय केलंय, आतमध्ये आताही वाकून बघा, त्याला जे ना टोकेरी भाल्यासारखे टोक आहेत त्या दगडांना, ते दगड वेगळे केले जातात. प्रत्येक त्याला पॉलिश केलं जातं, त्याला आकार दिला जातो आणि त्याचा मणी तयार केला जातो. आणि ते मणी त्या माळेमध्ये काय केलं जातं? ओवली जातात. लक्षात आलं? तर अशा प्रकारचा हे ग्रीन मॅग्नाइट आणि हा व्हाईट स्फटिक हे रायगडावर मिळणारी एक खनिज संपत्ती आहे. रस्त्याने बऱ्याच ठिकाणी फुटलेले किंवा असे कुठे पडलेले असतील तर सोबत घेऊन जावा, त्याला वॉश करा आणि बघा. कारण हा दगड आता माझ्या हातात असा आहे, हा चमकतोय बघा, नीट जर पाहिला त्याला जर वॉश केला अगदी हिऱ्यासारखा चमकतो. त्यातले छोटे छोटे पण मिळतात. हा ते म्हणजे राहिलेला हा बाहेरचा भाग आहे, हा जो कडा आहे ना त्याचा भाग आहे. आणि हे दगड घडायला हजारो वर्षाचा काळ लागतो. बघा आपण स्वतःला बघत जायचं, एडिट करत कुठून कुठं आलोय. बघा तिथे समोर पत्र्याची शेड दिसते, गाड्या, आपण तिथे पहिल्यांदा होतो. त्याच्यानंतर त्याच्या पाठी एक कडा बघा अशी गेली सरळ डोंगराची, त्याच्यात आपण नेड्यामध्ये गेलो होतो. बरोबर आहे, त्या दरीच्या ह्याच्यात दिसत ती नाचत टेप, त्या टेपाच्या गुहेच्या गुहे. त्यानंतर त्याच्यावरती बघा इथे लाल कलरचे ते लेडीज लोकांचे ड्रेस दिसतात, तिथे एक बुरुज आहे बघा, तो खुबलडा बुरुज दिसला सगळ्यांना, खुबलडा. त्यानंतर ती खुबलड्याची वाट सरळ त्या कड्यानी बघा अशी ती माणसं येतात दिसली. आणि या 2 डोंगरांच्या मध्ये बघा व्ही आकाराचा शेप आहे. याला एक खिंडीचं नाव आहे आणि याचं एक वैशिष्ट्य आहे 2 महत्वाचं. जाताना टन मध्ये बघा, कारण तिथं आपण जाणार नाही. जे लोक नंतर चालत येणार आहे माझ्यासोबत त्यांना ती दरी जवळून बघायला मिळेल. जे रोपीने जाणार आहेत त्यांना बघायला मिळेल. आता बघून घ्यायचूनच त्याला हे वाळूसरे खिंड बोलतात. काय बोलतात? वाळूसरे खिंड. हे लक्ष द्या, नंतर समजणार नाही. वाळूसरे खिंडीचं महत्व असं आहे की या खिंडीच्या पलीकडे जी हिरकणी वाडी आज बोलतो ती एक वाडी आहे. लक्षात ठेवा, गाव नाही. काय ती? एक वाडी आहे. आणि वाडी कुठं असते? गावामध्ये असते. लक्षात येतं ना? गावांमध्ये वेगवेगळे भाग असतात, त्यांना वाड्या म्हणतात किंवा पाडा म्हणतात. तशी ती गवळी पाडा म्हणजे एक प्रकारची वाडी होती. पण ती वाडी ज्या गावात आहे ते वाळूसरे गाव आहे. कळलं सगळ्यांना? हिरकणी वाडी कुठल्या गावामध्ये आहे? वाळूसरे गावामध्ये. मग रायगडाच्या या 2 डोंगरांच्या मधून जी वाट खाली जाते, ज्या दिशेला बाहेर पडते, ज्या गावाच्या दिशेला, ते गाव वाळूसरे असल्यामुळे या खिंडीला नाव काय आहे? वाळूसरे खिंड. आणि खिंड काय सांगितलं ना मगाशी, 2 डोंगरांच्या मध्ये जी छोटी वाट असते येण्या जाण्यासाठी तिला काय म्हणतात? खिंड असं म्हणतात.
जसं घोडखिंडीचं काय झालं, पावनखिंड झालं, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतात म्हणायला हरकत नाही, महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठं युद्ध जे झालं ज्या खिंडीत, ती होती उमरखिंड. उमरखिंड. तर ती सुद्धा तशीच आहे. 3 किलोमीटर पूर्ण डोंगराची दरी आणि मधून झाडीतून जायला लागते कशाला. तर तशी ही खिंड आहे. आता या खिंडीचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे, राज्याभिषेकाच्या आधी महाराजांचा राज्याभिषेक होण्याच्या, बघा मी एक शब्द नेहमी उच्चारतो सारखं, राज्याभिषेक, परत राज्याभिषेक करत नाहीये, राजाला अभिषेक होतो, राज्याला होत नाही. कळतंय सगळ्यांना काय बोलतोय. तसं राजाभिषेक ज्यावेळेला महाराजांचा होता त्यावेळेला महाराजांनी, ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल फक्त आजपर्यंत, की तुळजापूरच्या भवानी मातेप्रमाणेच प्रतापगडावर जी भवानी माता महाराजांनी घडवली होती, जी प्रतापगडावर आहे, तिला महाराजांनी 1.25 मन तोळ्याचं सोन्याचं मुकुट चढवलं होतं. किती मनाचं? 1.25 मन सोनं, एवढ्या किमतीचं आणि एवढ्या वजनाचं सोन्याचं मुकुट आणि दागदागिने घडवले होते. आणि ते राज्याभिषेकाच्या आधी गेले होते महाराज पूजेसाठी, आणि ते साधारण 1-1.5 महिना आधी गेले होते. आणि ते ज्या खिंडीतून गेले ती ही खिंड, त्याच्या नोंदी आहेत. वाळुसरे खिंडीतून महाराज प्रतापगडाच्या दिशेने गेले. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कळते का, रायगडावरून येण्या जाण्याच्या वाटा कशा होत्या, जाण्यासाठी ही वाट उतरायला किंवा यायला महत्व जातं, त्या दिशेला गेले म्हणून ते इथूनच उतरले, लक्षात. आणि याच खिंडीतून हिरकणीचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर हिरकणी वाळुसरे खिंडीतूनच खाली उतरले होते. कळलं आता सगळ्यांना. म्हणजे हा कडा सरळ उतरल्याच्या नंतर जी शेवटला खिंड लागते, ज्याच्यामध्ये झाडी झुडपं होती, ज्यातून ती खाली आपल्या घरात गेली, त्या घरामध्ये जात असताना ज्या खिंडीतून गेली तीच ही वाळुसरे खिंड. कळलं. आजही लोक तिथून खाली उतरतात आणि वर येतात, गावातली सगळी जेवढी लोक पाणी बिनी विकायला, वस्तू विकायला वर येतात, दुकानवाली, ही सगळी तिथूनच येतात, पोरं पण खाली उतरतात एक प्रकारे. कळलं, लक्षात आलं. तर अशा प्रकारची खिंड आहे. आता याच्यामध्ये ना, हा समोर जो तुम्हाला डोंगर दिसतोय का, याच्यात माणसं चालतात, त्याच्या वरती बघा हिरव्यागार झाडांची जिथे समाप्ती होते, म्हणजे एंड होतं, एक अशी लाईन आहे, दिसते का, ती नुसती लाईन समजू नका, त्याच्या आतमध्ये सगळ्या ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. त्याचा एक व्हिडिओ आहे, नंतर मी कुणाला पाहिजे मला मेसेज करा, मी शेअर करतो, सगळ्यांना पाठवा. तिथे समोर पाण्याचे टाके असे आहेत की माणूस झोपून जर आत गेला तर आतमध्ये अख्खा 2 BHK खोली होईल, असं त्या डोंगरात खोदले आत. अरे बाबा. आणि याचं कारण काय, हे टाके जे असतात ना, पावसाचं पाणी जे पडतं दगडातून, ते सगळं झिरपून 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 त्या पाण्याच्या टाक्यात आत जाऊन साठून राहतं. आतमध्ये असतं, पोटामध्ये खोदलेलं टाकं, पोटात, डोंगराच्या पोटामध्ये बाष्पीभवन न होता. दुसरी गोष्ट, ते पाणी थंड राहतं, स्वच्छ राहतं, त्याच्यामध्ये पाला पाचोळा पडत नाही, पक्ष्यांची विष्ठा पडत नाही, काही राहत नाही. ते पाणी तुम्ही वर्षभर पिऊ शकता. कारण महाराजांनी आज्ञापत्रात असं लिहून ठेवलं होतं की पावसाळा जर गेला, मग जर पाणी संपलं तर करणार काय. एकच पर्याय आपल्याकडे आहे, पावसाचं पाणी, जे आपल्याला जपून वापरायचं आहे. मग जर वरचं उघड्यावरचं संपलं तर असा पाण्याचा साठा असावा जो आपल्याला इमर्जन्सी काळात वापरता येईल. म्हणून महाराजांनी रायगडावर 84 एवढे पाण्याचे टाके बांधून घेतलेले आहेत. आणि हे टाक्यांच्या पलीकडे जर विचार केला तर 11 मोठे हौद. हौद म्हणजे एक हौद जर तुम्ही आता बघितलं गंगासागर, तर तुम्ही विचार कराल असे 11, असा तुम्हाला प्रश्न पडेल. म्हणजे एक हौद राज्याभिषेकाला 7 लाख लोकांची ताण भागवतो, एवढा एक हौद आहे. असे 11 आहेत. किती? म्हणजे विचार करा पाण्याचा साठा काय असेल. आणि ते जलशास्त्र काय होतं मी नंतर वर सांगेन की महाराजांनी पाणी कसं अडवलं. आज आपण बोलतो पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पण या 2800 फुटा पडलेलं पावसाचं पाणी प्रत्येक टप्प्यावर अडवलं, खाली जाऊ दिलं नाही. आणि ते पाणी कुठे डोंगराच्या पोटामध्ये, कुठे तलावात, कुठे टाक्यात, असं सगळ्या ठिकाणी साठवून ठेवलं. काही जिरवलं जे वर्षभर राहील. म्हणजे वरच्या टप्प्यावर जिरलेलं पाणी खालच्या टप्प्यात मिळतंय, या टप्प्यात जिरलेलं खालच्या नाणे दरवाजाच्या टप्प्यात मिळतंय, त्याच्यात जिरलेलं खाली रायगडवाडीला मिळतंय, पण जमिनीतून बाहेर जात नाही. लक्षात येतं काय बोलतोय. पाण्याचा थेंब त्यांनी जपला होता. म्हणून तर पाण्याची कधी कमी. आज तुम्ही विचारा, तुम्ही आता ज्या ठिकाणी कुठे थांबल्यात ना हॉटेलला, आवर्जून विचारा की ते लोक पाणी कुठून आणतात. माझा शब्द जर खोटा ठरला ना तर परत कधी मी नाव नाही लावणार. त्यांना विचार, ते लोक पाणी विकत आणतात. पाणी आजही विकत आणतात. टँकरनी सगळीकडून पाणी विकत आणलं जातं. प्रत्येक ज्यांच्याकडे विहिरी आहेत, ज्यांच्याकडे बोरिंग आहे, तिथून टाक्या भरून आणतात. 1,000 लिटर त्यांना 2 दिवसाला 2 टाक्या लागतात. कुठलं हे गडावरचं आहे. आता हे गडावरचं काय बाहेरच्या लोकांना वापरत नाही ना. मग हे मला सांगायचं की त्या काळी एवढं पाण्याचे टाके खोदण्याचं कारण काय, कारण गडावर वस्ती खूप होती. लक्षात आलं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला युद्ध चालू असतं ना, युद्ध, आता समजा गडाला 4 बाजूनी घेरलं, बरोबर आहे, आणि जर समजा वर्षभर, 2 वर्षभर, 3 वर्षभर चाललं, किती वर्ष, तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी पाहिजे, खायचं अन्न पाहिजे, पाणी पाहिजे, सगळं पाहिजे. आणि समजा वर्षभर पाऊस पडलाच नाही,
मग काय करणार 2 वर्ष जरी पाऊस नाही पडला 3 वर्ष जरी नाही पडला तरी पाणी पुरलं पाहिजे. कारण किल्ला कसला आहे? राजधानीचा किल्ला. चालला पाहिजे, तो व्यवहार चालत राहायला पाहिजे. आणि हा विचार आहे या रायगडाचा. हा विचार महाराजांचा आपल्याला कळलं पाहिजे म्हणून एवढी टाकी आहे. कळलं? आता इथून काही वस्तू दाखवतो बघा. म्हणजे काय काय समोर बघा शिवपिंड आकाराचा एक डोंगर आहे. अगदी पहिला सगळ्यात मोठा सगळ्यांना दिसला, कोणाला दिसला नाही असा शिवपिंड आकाराचा बघा. हा पहिलाच बघा, असं वरती पहिला शिवपिंड आकाराचा असं पहिलं आणि मग सरळ खाली आहे आणि अखंड डोंगर खाली आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे कोकण दिवा. काय नाव आहे किल्ल्याचं? आता या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय बघा, मग समजेल. आपण वर घेत आता ही समोर जी सह्याद्री रांग दिसते की नाही, सह्याद्री पट्टा बोलतात आपण, ज्याला सह्याद्री म्हणतो खरोखरचा, तो हा आहे. लक्षात आला? आता या सह्याद्री पट्ट्याची उंची कमीत कमी 1000 फूट आहे. किती? 1000 फूट. म्हणजे या पट्ट्याच्या वरच्या बाजूला ज्याला दख्खन बोलतात, पठारी भाग, तो याच्या वर चालू होतो. फॉर एक्झाम्पल पुणे, बरोबर आहे, त्या साईडला सातारा, सांगली वरच्या बाजूला त्या साईडला, म्हणजे इकडून या साईडला कोकण सोडून वरच्या बाजूला जेव्हा जातो हा सगळा काय आहे? घाटमाथा आहे. मग घाटमाथ्यात उतरायच्या वेळेला सुद्धा ह्या सह्याद्रीची 1000 फुटाची कडा तुम्हाला खाली उतरायला लागते. म्हणजे समजा जर आता मी शत्रू आहे आणि मला रायगडावर हल्ला करायचा आहे, तर मी एक तर पुण्यातून आलोय तलवार आणि ढाल घेऊन आणि मी पळतोय जंगलातून किंवा चालतोय, तर मला हा कडा खाली उतरून हे जंगल पार करून येऊन लढायचंय. मी लढेन का? सह्याद्रीचं हेच तत्व महाराजांनी ओळखलं होतं की हा रायगड निवडण्याच्या पाठीमागे पहिलं कारण काय होतं की हा जो सह्याद्री कडा आहे इथून क्षत्रिय खाली येऊ शकत नाही. जरी आला तरी त्याची शक्ती कमी होऊन जाणार. शक्ती कमी झाली की तो लढू शकत नाही. आणि जरी लढायचं म्हटलं तरी त्याच्या कल्पनाशक्तीवर लढण्यासाठी आपले सैनिक तर तत्पर होतेच ना, तयारी होतीच आपली. आता हा कोकण दिव्याचं काम काय? ज्यांना जायचं त्यांना थोडा साईड द्या. कोकण दिव्याचं महत्व काय लक्षात ठेवा, त्याच्या नावावरून लक्षात घ्या. या सह्याद्री कड्याच्या खाली, म्हणजे याला बोलतात वरचा भाग, याला बोलतात खालचा, हा वलाटी आहे. काय आहे? वलाटी. आणि हा थोडा तळ कोकणातला खलाटी भाग आहे, खालच्या बाजूचा. लक्षात येतं सगळ्यांच्या मी काय बोलतोय? वलाटी, खलाटी. हा येस, म्हणजे खुर्द आणि बुद्रुक. आज फार कमी लोकांना फरक समजणं गरजेचं आहे. तर तसा हा खालचा जो भाग आहे याला तळ कोकण बोलतात. कोकण बोलतात. मग कोकणात ज्या वेळेला महाराजांनी राजधानी आणली तेव्हा या रायगडाच्या सुरक्षेसाठी एखादा शत्रू जर आला तो कोकणात उतरला, तर कोकणात उतरल्याच्या नंतर कोकणाच्या सुरक्षेसाठी किंवा कोकणातला पहिला किल्ला रायगडाच्या सुरक्षेसाठी म्हणून त्या कोकण दिव्याची निर्मिती केली होती. आता तो कोकणातला पहिला किल्ला त्या टप्प्यावरचा म्हणून त्याला कोकण हे पहिलं नाव आहे. पण त्याला पुढे एक शब्द लावलाय, दिवा. त्याचं कारण काय माहितीये? काही किल्ले असे असतात जे कधीच लढत नाहीत, ज्या किल्ल्यांचं वेगळं काम असतं. फॉर एक्झाम्पल आता हा जो किल्ला आपण ज्याच्यावरती आहे हा राज्य कारभार चालवण्यासाठी किल्ला आहे. फॉर एक्झाम्पल दिल्ली, मुंबईचं मंत्रालय. लक्षात येतं काय बोलतोय? तसे मग तशा प्रकारचे काही किल्ले असतात. काही किल्ले असे असतात की ज्यांच्यामध्ये फक्त धान्य साठा असतो, कोठारा असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एम केला, कोणी गेलं असेल तर एम केला वरती सगळे जे घोड्यांच्या पागा आपण ज्याला बोलतो, ऍक्च्युली ती धान्य कोठार आहेत सगळी. कारण एवढ्या उंच कड्यांवरती धान्य साठवून ठेवणं हे त्या कठाराकडे, म्हणजे त्या सगळ्या कोठाराकडे पहिला आपल्या लक्षात येतं की त्यांची कमी उंची आणि जास्तीत जास्त मटेरियल ठेवण्यासाठी जागा असणाऱ्या अगदी स्वच्छ जागा त्या पाहायला मिळतात. कारण घोड्याच्या पागा खूप उंच असतात, जास्त छोट्या ठेवल्या जात नाहीत. तर तशा प्रकारचं काही किल्ले असतात. आणि तिसरा किल्ल्याचा प्रकार असतो तो म्हणजे टेहळणीचा किल्ला, म्हणजे फक्त वॉच टॉवर. लक्षात येतं सगळ्यांच्या? वॉच टॉवर म्हणजे आज जे वॉच टॉवर असतात तुम्ही कधी पाहिले का? गेट ऑफ इंडियाला कुठे गेलात तर लोखंडाचा पिलर उभा करतात आणि त्याला एक वरती पत्र्याची खोली असते, तो काय झाला? वॉच टॉवर. हा आत्ताचा, पण हजारो वर्षापूर्वीचे चौक्या कशा असायच्या म्हणजे वॉच टॉवरचे असे किल्ले असायचे. म्हणजे ज्या किल्ल्यावर साधारण 50 ते 100 माणसं असायची, फक्त खायचं जेवायचं. आता ह्या किल्ल्याचं एकच काम होतं की रायगडाच्या वेळेला समजा रायगडावर शत्रू येतोय तर त्यांनी इशारा करायचा. काय करायचा? इशारा. इशाऱ्याला काय बोलू शकतो आपण? हा, सिग्नल. सिग्नल द्यायचा. ते सिग्नल कसा? आता रात्रीच्या वेळेला समजा शत्रू आला, पेटवायचं. ते लोक काय करायचे? ते जे उंच भाग आहे ना तिथे मोठा असा खड्ड्याचा भाग असतो आणि त्या ठिकाणी सुकलेली लाकडं, पालापाचोळा हे सगळं जमा केलेलं असतं ते पेटवायचं आणि ते साठवून ठेवलेलं असतं त्याच्यावरती. म्हणजे हे टाकून बंद करून ठेवलेलं असतं व्यवस्थित. जेव्हा गरज पडेल तेव्हाच ते जाळलं जातं. जसं आपण शेण कसं टाकत राहतो वर्षभर आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच खतासाठी वापरतो, सेम तशा प्रकारे हे कचरा टाकून ठेवतात त्याच्यावरती. आणि जेव्हा गरज लागेल तर रात्रीच्या वेळेला काय करायचं? त्याला पेटून द्यायचा. मग तो पेटलेला जो दिवा आहे, जी अग्नी तो दिसायचा, जो लाल अग्नी भेदडक, तो जर रायगडाने पाहिला किंवा रायगडावर जो किल्लेदार आहे ज्याच्याकडे सगळे अधिकार आहेत त्यांनी जर पाहिला की त्याला कळायचं की रायगड काय आहे? धोक्यात आहे. म्हणजे रायगडाची सुरक्षा वाढवणं काय आहे?
गरजेचं आहे. शत्रू येतोय, मग तो काय करायचा, सगळ्या चौक्यांना काय करायचा, अलर्ट करायचा, लगेच मेसेज पास व्हायचा. तशा प्रकारे एक इशारा देण्यासाठी बनवलेला तो किल्ला आहे. आता हे झालं रात्रीचं. दिवसाचा इशारा कसा करायचा माहितीये का, याच्यामध्ये दोन पद्धत होत्या, एक पांढरा धूर, काळा धूर. लाकडांमध्ये जर तुम्ही पाहिलात, फार कमी लोकांना माहिती असेल, केळीचं लाकूड कधी पाहिलं, म्हणजे केळीचा पोस पाहिला कधी, पाहिलेला असं एकमेव झाड ज्याला लाकूड नसतं माहिती, त्याला ते पण वेगवेगळे ते जर सुकलेलं तुम्ही जाळलात तर त्याचा धूर आहे ना अगदी पांढरा येतो. कधीतरी जाळून पहा, पांढरा धूर येतो, पांढरा. आणि तुम्ही आपली नॉर्मली लाकडं जाळा, त्याचा धूर कसा येतो, काळा. काळा येतो. आता हा धुरांचा फरक आहे ओळखण्यासाठी, एखादी इशारा देण्यासाठी दिवसाचं, कारण दिवसाचं तुम्हाला दिवा दिसणार नाही पण धूर दिसू शकतो, म्हणून ते केलेलं असतं तशा प्रकारचं. म्हणून तो इशारा देण्यासाठी कोकणातला दिवाचा म्हणजे पद्धत दाखवणारा असा किल्ला म्हणून कोकण दिवा. कळलं सगळ्यांना, त्याच्या नावावरूनच आहे कोकण दिवा. तर हा शेवटपर्यंत आपल्या स्वराज्य होता, हा कधी शत्रूच्या ताब्यात गेला नाही. इव्हन रायगड जेव्हा गेला तेव्हा पण तो आपल्याकडेच होता, कारण शत्रू तिथं कधी लढायला गेलाच नाही, गरजच नाही पडली. मोठे मोठे किल्ले फक्त ताब्यात घेण्याच्या भानगडीत पडले, पण एकदा ही जमीन मुलूक जर ताब्यात गेला तर मग तो किल्ला पण काय होतो, ऑटोमॅटिक त्यांच्या ताब्यात जातो, त्याला लढायची गरज नाही लागत. तर तसा एक तो किल्ला आहे. त्याच्यानंतर समोर बघा, मधी तुम्ही ज्या तामानी घाटातून आलात त्या तामानी घाटाचा वरती टॉपला मध्ये एक मंदिर आहे बघा. तामानी घाटात मधोमध एक मंदिर आहे, कधी दिवसा आला असला तर नाही, एक रात्री मंदिर महादेवाचं आणि देवीचं असं छोटासा पत्रा शेड लावलेला आहे, पाईपलाईन जिथे संपते त्या ठिकाणी. तर तो स्पेस आहे तो डोंगराचा, दिसला का, हा जो मोठा डोंगर जो आहे तो त्याचा स्पेस आहे मधला, म्हणजे त्याच्या त्या बाजूनी गाड्या जातात वरती. तो तामानी घाटाचा भाग आहे संपूर्ण अख्खा. आणि हे जे टोक दिसतं बघा, त्याला गिरोशीवाडीची चौकी बोलतात. हे जे दिसतंय ना नागाच्या फण्यासारखं, त्याच्या टॉपला तुम्ही विचार नाही करणार, जे टोक इथून असं दिसतंय ना तिथे मोठी जागा आहे, मैदान आहे त्याच्यावर, म्हणजे एका वेळेला 50 माणसं बसतील एवढी जागा त्या टोकावर आहे, इथून एवढी दिसते. हा, अगदी कडेनी चालत जायला वाट आहे वरती. त्या ठिकाणी चौकी होती मोठी, म्हणजे या रायगडाच्या सुरक्षेसाठी तिथे चौकी घडवलेली होती, एवढ्या लांब अंतरावर सुद्धा. बघा रायगड कुठे आहे आणि ती जागा कुठे आहे, त्याच्या पलीकडे बघा वरती अगदी समोर शेवटचा डोंगर दिसतोय, अगदी शेवट, त्याच्या बरोबर खालच्या टाइम त्याच डोंगराचा खालचा भाग, तिथे मानगड नावाचा किल्ला आहे. कुठला, मानगड. संध्याकाळच्या वेळेला जर संध्याकाळी आपण खाली उतरताना जर कोणी माझ्यासोबत असेल आणि जर थोडासा काळोख असेल तर या स्पॉटवरून सुद्धा मानगाव दिसतो सगळा. इथे उभं राहून मानगावची संपूर्ण बाजार लाईट दिसत असते, महाड दिसतं सगळं, म्हणजे दोन्ही बाजूचं, इकडचं महाड दिसतं, मानगाव दिसतं. आणि मानगावच्या सुरक्षेसाठी म्हणजे बंदराच्या सुरक्षेसाठी आणि रायगडाच्या त्या साईडला येणाऱ्या नदी मार्गाकडून म्हणजे नदीच्या मार्गावर असणारा तो किल्ला मानगड. कसे आला तो आता दिसत नाही पण त्याचा डोंगर दिसतो बघा, मानगडात अगदी शेवटचा डोंगर तो मानगडाचा आहे, कळलं. आणि ह्या दोन्ही डोंगरांवर चौकी आहेत, मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, याच्यावर सुद्धा आहे, याच्यावर सुद्धा आहे, कळलं. आता इथे समोर बघा जी गावं दिसतात त्यात बघा रायगडवाडी दिसली सगळ्यांना, मंदिरवाडी, हा ही रायगडवाडी. आणि इथून हा खाली रस्ता जो गेला सापासारखा वेडावाकडा, हा रस्ता खाली जिथे गेला तो छत्री निजामपूर. समोर दोन टोक आहेत बघा, त्याची माहिती आपण मदार मोर्चावर घेऊ जर सावली असेल तर. समोर दोन टोक आहेत, दिसली सगळ्यांना, समान आकाराची डोंगर आहेत. काही वर्षापूर्वी एक पिक्चर आला होता बघा, जत्रा, पाहिले का, याला गाड त्याला गाड, हे ऐका, हा ह्याला गाड त्याला, याला गाड त्याला. पण कोणी पाहिले का, ही ओरिजिनल गाव आहेत कराड तालुक्यात, पाहिलेत कोणी साताऱ्यामध्ये, ह्याला गाड त्याला ओरिजिनल गाव. हा माहितीत. तसंच या डोंगराला एक विशेष नाव आहे, ते ऐकल्यानंतर आपल्याला हसू येईल, पण जेव्हा त्याचा इतिहास ऐकाल ना तर तुम्हाला समजेल की त्या दोन डोंगरांचं महत्व काय. त्या दोन्ही डोंगरांचं नाव आहे कावळ्या आणि बावळ्या. काय नाव आहे, कावळ्या आणि बावळ्या. आणि नुसतं नाव नाही आहे, खाली जे गाव आहे ना त्याला पण नाव आहे कावळ्या आणि बावळ्या. खाली गावात गेलात तर पाट्या लावलेल्या आहेत, बावले गाव, कावले गाव असं. आपण त्यांना बोलू शकत नाही का रे कावल्या इकडे आहे, गावाचं नाव आहे. तर तशा प्रकारचे गाव, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या मध्ये बघा एक स्पेस आहे दोन डोंगरांच्या मध्ये, तिला खिंड बोलतात. जशी ही खिंड आहे तशी तिथे एक खिंड आहे आणि त्याला कावळ्या बावळ्याची खिंड बोलतात. महाराष्ट्रात आहे ना खिंडींचा इतिहास लय जबरदस्त आहे, फक्त आपल्याला पावनखिंड माहिती आहे. खरं सांगतोय, आजपर्यंत पावनखिंडीच्या पलीकडे आपण कधी गेलो का, अभिमान आहे पावनखिंडीचा अतिशय, पण एवढा त्याच्यापेक्षा पण किती इतिहास अजून आहे हा कधी आपण अनुभवलाच नाही किंवा कधी पाहिलाच नाही. आता इथली गोष्ट थोडी ऐका, थोडं बसा 2 मिनिटं, कावळ्याबाईच्या खिंडीचा थोडा इतिहास थोडा घेऊया. 2 मिनिटं बसा, मी उभाच राहतो, कारण इथेच घेऊ, कारण मदार मोर्चा थोडं ऊन आहे. सगळ्यांना दिसतोय मी नाही म्हणून
पिंड ते समाधी आहे का? हा सांगतो नंतर माहिती. बघा दिसतात सगळ्यांना दोन डोंगर. आता या डोंगरांचं नीट वैशिष्ट्य लक्षात ठेवा. महाराजांनी रायगड घडवला कमीत कमी 14 वर्ष गेली. किती? 14 वर्ष. 13,000 कारागीर काम करत होते. किती? 13,000 कारागीर. बुर्ज खलिफा ही बिल्डिंग माहिती आहे तुम्हाला? याचं काय वैशिष्ट्य आहे? कोण सांगेल? जगातील सगळ्यात काय आहे? पण तिची उंची किती आहे माहिती आहे? 2780 फूट आहे. किती? 80 फूट. आणि रायगडाची उंची किती आहे? 2860 फूट. अभिमान कोणाचा असायला पाहिजे? रायगड. लक्षात ठेवा. बुर्ज खलिफा असेल जगात मोठी, पण त्याच्यापेक्षा भारी आपला रायगड. बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आहे, पण त्याच्यापेक्षा अखंड पूर्ण डोंगराला बिल्डिंग घडवली महाराज. बिल्डिंग. तर समोर जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये एक वैशिष्ट्य आहे की रायगड घडवून झाला आणि महाराजांनी काय केलं की राजगडावर सगळी लोक राहत होती. आधी राजगडावर होते ना सगळे. मग राजगडाची 25 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर महाराजांनी रायगड बांधून झाला. तर आता जेवढी लोक कुटुंब तिथे राहत होती त्या प्रत्येकाला पत्र दिली. पत्र अशी होती की म्हणजे तुमचं कुटुंब घेऊन जे जे अधिकारी तिकडे होते त्यांनी काय करायचंय, या रायगडावर येऊन काय करायचंय, आपापली जागा घ्यायची. राजधानी बदलली ना. मग काय होतं, आता समजा ही बिल्डिंग जुनी आहे तर ते नवीन बिल्डिंग मध्ये असं झालं की तुमची ऑफिस इकडची इकडे येतात ना. तशा प्रकारे राजगडावरची सगळी जी ऑफिस कार्यालय होती किंवा ज्या माणसांची घरं होती ती सगळी काय झाली, इकडे रायगडावर ट्रान्सफर झाली, शिफ्ट झाली. तर प्रत्येकाला लेटर दिल्यानंतर सगळी लोक यायला लागली. अष्टप्रधान लोक यायला लागली, सरदार, सुभेदार, ज्यांना ज्यांना ज्या ज्या जागा दिलेल्या ते सगळे लोक यायला सुरुवात झाली. कमीत कमी 2 वर्ष गेली याच्यामध्ये संपूर्ण रायगड व्यवस्थित भरेपर्यंत. भरल्याच्या नंतर काय झालं एक दिवस की ही सगळी गोष्ट म्हणजे साधारण 1 वर्षावर राज्याभिषेक बाकी होता. 1च वर्ष. 2 वर्षामध्ये सगळं माणसं, ही जी माहिती आहे ही आपल्या समोरच्या शत्रूपर्यंत पोहोचली. शत्रूपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी काय केलं, 2500चं सैन्य पुण्यातून या रायगडावर हल्ला करण्यासाठी इथे आणून सोडले. म्हणजे इथपर्यंत आली. त्यांना हे करायचं होतं की रायगड राजधानी बांधतायत ना तर ती उद्ध्वस्त करायची. त्यांना हे माहित नव्हतं रायगड कसा आहे. नीट समजून घ्या. या बाहेरच्या लोकांना कधी हे गोष्ट, तुम्हाला माहिती आहे ज्या औरंगजेबानी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सगळ्यात जास्त त्रास दिला त्यांनी सुद्धा रायगड पाहिला नाही. माहितीये तुम्हाला? औरंगजेब कधी आहे का रायगडावर? नाही. आला का? नाही आला. काबीज केलं. काबीज केला ते त्याच्या हद्दीमध्ये. त्याने तिथून त्याच्या सरदारांनी केला. तो थोडी त्याला नशिबात बघायला पण नाही भेटला. रायगडासाठी ज्यांनी म्हणजे महाराजांच्या काळापासून ते छत्रपती शंभूराजांच्या काळाच्या त्यांना पकडल्याच्या नंतर पण रायगडाला जवळजवळ 9 महिने वेढा देऊन बसलेला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान. या रायगडाला किती महिने वेढा होता? 9 महिने जुल्फिकार खानाला इतिकत खानाने वेढा दिलेला. 9 महिने. त्याला सुद्धा जिंकता आला नाही. शेवटी तह करावा लागला आणि मग येसुबाई खाली उतरले. म्हणजे एवढा अभेद्य किल्ला, एवढं शत्रुत्व करून सुद्धा त्याला या स्वराज्याच्या दगडाचा एक म्हणजे बोलतात ना चित्र सुद्धा बघता आलं नाही. स्वप्नच राहिलं त्याचं रायगड. मग तो औरंगजेब त्यांनी 2500चं सैन्य या रायगडावर पाठवलं. जा म्हणे काय दिसतंय ते राजधानी काय दिसतं उद्ध्वस्त करा. त्या शिवानी काय बांधले दक्कन त्या याच्या चुवानी मध्ये जाऊन ते बघायला जेव्हा आले तेव्हा खाली तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांच्यात पण तुकडे असतात. एकदम का 2500 जात नाहीत. एक 400 500 लोकांचे तुकडे असतात, बटालियन असतात. कळलं? लक्षात आलं ना? तसं आपण बोलतोय 10 लोक ही 10 लोक. तशी त्याची 600 लोकांची पहिली एक तुकडी आहे ना या कावळ्या बावळ्याच्या खिंडीतून खाली उतरत होती. आणि हे कोकण दिवाणी पाहिलं. बघा त्या किल्ल्याचा एकदाच उपयोग झाला. काही गोष्टी स्वराज्यात अशा ज्याचा एकदाच उपयोग झाला. फॉर एक्झाम्पल वाघ दरवाजा स्वराज्यात बांधला महाराजांनी, पण महाराजांच्या नंतर छत्रपती शंभूराजांच्या पण नंतर राजाराम महाराजांनी जीव वाचवला त्या दरवाजानी. 1च दिवस आणि एकाच वेळेला. त्याच्यानंतर कधी वापरला नाही. आजही ती वस्तू तशीच पडून आहे, पण आपण ती बघायला जात नाही. पण त्यांनी स्वराज्याचा राजा वाचवलाय, राजधानी वाचवली, स्वराज्य वाचवलं. जर राजाराम महाराज गेले नसते ना तर देवगिरीच्या यादवांचं जे झालं की नाही, देवगिरीच्या यादवांचं काय झालं माहिती तुम्हाला? महाराजांनी तो दरवाजा का बांधला वैशिष्ट्य लक्षात ठेवा. जेव्हा देवगिरीची सत्ता गेली, देवगिरीच्या किल्ल्याला जर गेला दौलताबाद 7 तटबंदी आहेत. किती? म्हणजे 7 भिंती आहेत मोठ्या मोठ्या. तरी सुद्धा तो किल्ला अल्लाउद्दीन खिलजीने जाऊन जिंकला 34,000 सैनिक घेऊन. का जिंकला माहितीये? त्या किल्ल्याला एकच दरवाजा होता. काय होता? दरवाजा एकच. इन आउट गोईंग एकच. दुसरा मार्गच नाही, पर्यायी ऑप्शनच नाही बाहेर पडायला. इमर्जन्सी एक्झिट. आणि हीच गोष्टीचा अभ्यास महाराजांनी केलेला होता व्यवस्थित की राजधानी घडवायची तर त्याला दुसरा पर्यायी मार्ग पाहिजे. शत्रू जर घुसला तर कुठून तरी बाहेर पडता आलं पाहिजे आपल्याला. कारण एवढा 2800 फुटाच्या कड्यावरून उतरायचं साधी गोष्ट नाही. शत्रूच्या समोरून तर उतरू शकत नाही. कधी जर अशी वेळ आली
आता ही राजधानी धोक्यात पडेल. दौलताबाद ही सुद्धा, देवगिरी सुद्धा यादवांची राजधानीच होती. यादवांची राजधानीच होती ना. पण त्याच्यामध्ये यादवांची राजधानी पण गेली नाही, यादवांचं कुळ पण संपलं. काय राहिलं यादवांचं? पुढे वंशजच नाही आला. यादवांचं राज्य संपलं, यादवांनी शिलारांचं संपवलं. पण महाराजांचं, आपल्या स्वराज्याचं कधीच संपलं नाही, शेवटपर्यंत चालू होतं. त्याला कारणीभूत होता वाघ दरवाजा. कारण जो महाराजांनी घडवून घेतला, महाराजांनी वाघ दरवाजा घडवून घेतला. शब्द आहे आज्ञापत्रामध्ये, एक शब्द की गडास म्हणजे किल्ल्याला एक दरवाजा थोर अयब असावा. हा महाराजांचा शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतो. माझ्याकडे आहे, तुम्हाला पाहिजे असेल नंतर मला कधी मेसेज करा, मी पाठवेल. गडास एक दरवाजा थोर अयब असावा. अयब म्हणजे दोष. अयब म्हणजे काय? दोषी. म्हणजे गडाला जर एक दरवाजा असेल तर तो किल्ला काय असतो? दोषी असतो. म्हणजे ते वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. पर्यायी मार्ग पाहिजे बाहेर पडायला, हे महाराजांनी सांगितलं. म्हणून महाराजांनी याच्या व्यतिरिक्त 2 दरवाजे घडवले. एक चोर दिंडी जो या महादरवाजामध्ये आहे, आणि दुसरा जो आहे वाघ दरवाजा. आणि त्याच दरवाजाचा उपयोग ज्यावेळेला रायगडाला वेढा पडला, 9 महिने तो जुल्फिकार खान जीव तोडून इथं बसलेला की आत्ता खाली येईल, आत्ता खाली येईल, आत्ता त्यांचं अन्न संपल, धान्य संपल, खाली येतील. पण काहीच झालं नाही. शेवटी डोकं एका स्त्रीने चालवलं. स्वराज्याची राजधानी एका स्त्रीच्या निर्णयाने वाचली. त्या होत्या छत्रपती शंभूराजांच्या पत्नी येसूबाई. त्यांनी काय निर्णय घेतला? राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करून घेतला. हे जरा पुढे जायला लागलं. ही गोष्ट साधीसुधी नाही, तुम्हाला ऐकायला सोपी वाटत असेल. एक विचार करा, आज जेव्हा रायगडावर राज्याभिषेक होतो तेव्हा किती करोडो वस्तूंचा खर्च असतो, किती लोकांची निमंत्रणं असतात, किती तयारी करायची असते आणि किती जबाबदाऱ्या असतात. हे नियोजन व्यवस्थेला कळतं, बरोबर की नाही? एखादा प्रोग्राम करायचा असला तर तुम्ही विचार करा, महाराजांचा जेव्हा प्रोग्राम घडला तो सकाळी 3च्या प्रहराला चालू झाला होता राज्याभिषेक. अगदी काळोखात सकाळी 3 वाजता राज्याभिषेक चालू झाला आणि 9 वाजता संपला. सकाळी 9ला तो राज्याभिषेक करण्यासाठी 1 ते 1.5-2 महिना तयारी चालू होती. इव्हन महाराजांचं सिंहासन 7 महिने घडत होतं. किती? सिंहासन जे होतं सोन्याचं 7 महिने घडत होतं, त्याला घडवत होते. विचार करा, त्या सिंहासनाचा जर एवढा वेळ असेल तर पूर्ण राज्याभिषेकाची तयारी कशी असेल. पण एवढ्या मोठ्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचा विचार केला तर येसूबाईंनी त्या राजारामांचा राज्याभिषेक स्वतः एका स्त्रीने करून घेतला रायगडावर. त्यांना पण सिंहासनावर त्यांनी स्वतःहून बसवलं. तसाच राज्याभिषेक केला, फक्त सोहळा नाही केला पण विधी सगळ्या केल्या. आणि त्या विधी करून त्यांना ताबडतोब रायगडावरून, त्यांना हे माहिती होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जी गोष्ट माहिती होती त्यांनी ती काय केली, शंभूराजांना सांगितली होती. शंभूराजांना जे माहिती होतं त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं, कारण त्यांच्या पूर्ण अर्धांगिनी होत्या त्या अगदी स्वराज्याच्या. आणि हे सगळ्यांना माहिती असेल, जर तुम्ही अभ्यास केलात तर छत्रपती शंभूराजांच्या पत्नीने कित्येक वेळा राज्यकारभार चालवलेला आहे स्वराज्याचा महाराजांच्या पाठीमागून. जेव्हा महाराज रायगडावर नसायचे तेव्हा राज्यकारभार त्याच चालवायचा. मग अशा वेळेत एवढा मोठा निर्णय त्यांनी घेतला. आणि त्यांना माहिती होतं की या गडाला असा एक दरवाजा आहे की ज्या ठिकाणी पहाराच नाहीये. म्हणजे या रायगडाला वेढा पडला पण त्या जंगलामध्ये वेढा नव्हता ज्या ठिकाणी दरवाजा होता. कारण तो दरवाजा हे मुळात माहितीच नव्हतं जुल्फिकार खानाला. तिथे फक्त भिंतच होती. आणि आजही तुम्ही जर खालून पाहिलात, जसं आपण नाणे दरवाजा पाहिला, खालून भिंतच दिसते, दरवाजा दिसत नाही. आणि याच गोष्टीचा फायदा राजाराम महाराजांनी म्हणजे येसूबाईंनी घेतला. की टोपली असते की ना टोपली, त्या टोपलीला रशी लावून झोळ केले आणि राजाराम महाराज, भवानीबाई, ताराराणी, अष्टप्रधानातली काही मंडळी अशी 7 लोक त्या वाघ दरवाजातून टोपली टोपली करून एक एक जण खाली उतरले. आणि त्या जंगलामध्ये काही घोडे आधीच तयार करून ठेवलेले आणि त्याच्यावर बसून ते प्रतापगडावर गेले. प्रतापगडातून मग असं पन्हाळा, विशाळगड असं सगळं करत 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 त्यांना इथून जिंजीला जायला तामिळनाडूमध्ये 7 महिने लागले. किती? 7 महिने ते पळतच होते राजाराम महाराज. म्हणजे इथून पळाल्यानंतर पण त्यांना कळलं की राजाराम महाराज निसटले, तर त्यांनी त्यांचा पण पाठलाग केला त्या जुल्फिकार खानाने. म्हणजे इथला वेढा अर्धवट सोडून स्वतः तो परत चर्च करून परत त्याच्या पाठीने गेला. हा लढा 7 महिने चालू होता. आणि 7 महिन्यानंतर राजाराम महाराज ज्यावेळेला तामिळनाडूत पोहोचले जिंजीमध्ये. आता जिंजीचं वैशिष्ट्य लक्षात आहे, जिंजीमध्ये हा जो किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला होता आणि स्वराज्यात ठेवलेला होता. तामिळनाडू कुठे आहे बघा आणि महाराष्ट्र कुठे आहे. आज तुम्हाला वाटतं महाराजांचं राज्य फक्त महाराष्ट्रात आहे. तामिळनाडूमध्ये महाराजांनी जिंकलेला तामिळनाडूचा जो जिंजीचा किल्ला आहे हा आपल्या ताब्यात होता. शहाजी राजानंतर महाराजांकडे होता, महाराजांनंतर त्यांनी स्वतःच्या स्वराज्याकडे ठेवलेला होता. त्या किल्ल्यात जाऊन राजाराम महाराज राहिले आणि तिथून त्यांनी 9 वर्ष राज्यकारभार केला. किती वर्ष? स्वराज्याचा कारभार तिथून सांभाळला त्या माणसाने. आणि तिथून निसटल्याच्या नंतर मग परत तिथं त्यानंतर आले, महाराष्ट्रात वारले
पण त्याच्यानंतर मग आता राज्य चालवणार कोण पुरुषच राहिला नाही. मग तेव्हा स्वराज्यातली पहिली स्त्री छत्रपती झाली ताराराणी. आणि त्या होत्या ताराबाई राणीसाहेब. लक्षात आलं सगळ्यांच्या. असा हा थोडक्यात एक इतिहास आहे. तर तसं या जागेचं वैशिष्ट्य आहे की या खिंडीत असं झालं की त्या 2500चं सैन्य उतरलं आणि 600 लोक उतरली. आता ते कोकण दिव्याला कळल्यानंतर त्यांनी इशारा केला. आता इशारा केल्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट होती की रायगडावरून ताबडतोब लोक तिथे जाऊन लढू शकत नव्हती. एवढ्या या डोंगरातून खाली जाणं, त्या क्षणाला त्यांना अडवणं गरजेचं होतं त्या तुकडीला. तर प्रत्येक, मी तुम्हाला सांगितले ना की या सह्याद्रीच्या प्रत्येक कड्यामध्ये चौक्या होत्या. या प्रत्येक जंगलामध्ये, आज हे कमी आहे, हे काहीच नाहीये जंगल, याच्यापेक्षा जास्त जंगल पूर्वी होती. आणि हे जंगल काय केलेली असायची, राखलेली असायची. त्याच्यामध्ये सिक्युरिटी असायची, स्वतःची आपली सिक्युरिटी असायची, स्वराज्याची. कुठे ना कुठे चौक्या केलेल्या असायच्या, माची केलेली असायची, त्याच्यावरती लोक दिवस रात्र असायची. दिवसभर आपलं घर सांभाळायचं, शेती करायची आणि रात्री जाऊन जंगलात जाऊन बसायचं, त्याच्यावर जाऊन झोपायचं. लक्ष ठेवायचं कुठं आवाज येतोय का, काय होते, चावल होते का, कुठे पक्ष्यांचा आवाज येतोय का, झाडापाला हलतोय का. झाडं जरी हल्ली तरी संशयास्पद त्याच्याकडे बघितलं जायचं. इतकी बारकाईनी नजर होती स्वराज्यात. पक्षी जरी रात्रीचा एक जरी ओरडला ना वेगळा, तरी त्यांना कळायचं की इथे काहीतरी आहे. इतकं बारीक काटकोरी लक्ष असायचं. आणि असं त्या ठिकाणी झालं की त्या 600 लोकांना अडवण्यासाठी आता काही मदत मिळत नव्हती. तर त्या ठिकाणी एक जी चौकी आहे, त्या खिंडीमध्ये पण चौकी होती आणि त्या चौकीवर 10 होते. मी मगाशी सांगितलं चौकीवरती किती लोक असतात, 10. 9 पाईक आणि 1 नाईक. व्हेरी गुड. तर तसं तिथे 9 पाईक आणि 1 नाईक होता आणि त्यांची आडनावं सरखले आणि जगताप होते. काय होते? आजही इतिहासामध्ये अजरामर अशा त्यांच्या गाथा लिहिलेल्या आहेत इतिहासामध्ये पूर्ण ठळकपणे, आणि त्याला पुरावे हजार आहेत. तर तशी गोष्ट त्या ठिकाणी घडली की ते जगताप आणि सरखले आडनावाचे जे सैनिक होते आपले, त्यांनी एक योजना आखली. ते बोलले आपल्याला आता मदत मिळणं तर कठीण आहे, लवकरात लवकर. त्या लोकांनी काय केलं, त्यांच्या 9 पाईकांपैकी 1 पाईक जो आहे तो रायगडाकडे आला निघून. त्याचं कारण काय कोण सांगेल? कोणतरी बातमी द्या, देण्यासाठी. माहिती द्या, किती जण आहेत काय. पुढची जी चौकी आहे किंवा घडणारा पुढचा जो अनर्थ आहे तो टाळण्यासाठी एक माणूस काय करतो, गुप्त हेराचं काम करतो. पुढे जाऊन माहिती द्यायचं, म्हणजे पुढच्या लोकांना अलर्ट करत सुटतो. असं नाही का इथंच मारलं मग तो पुढच्याला पण मारू शकेल जाऊन, म्हणून ते अलर्ट करण्यासाठी एक निघून जातो माहिती द्यायला. तसेच ते 9 लोक तिथे थांबले. 10वा खाली निघून आला सगळ्यांना माहिती द्यायला. तर त्या 9 लोकांचं युद्ध त्या 600 लोकांशी चालू झालं. आणि ते असं झालं, तुम्ही विचार नाही करणार, इतिहासात इतकं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे ना, अंगावर काटा येतो ऐकताना, की त्या झाडी झुडपामध्ये जंगलामध्ये त्या लोकांनी काय केलं माहिती, एक 20-20, 25-25 फुटावर माणूस उभा राहिला जंगलामध्ये, त्या झाडी झुडपात काटेरीमध्ये. म्हणजे होते 90 जण, पण त्यांनी समोरच्याला असं भासवलं की आम्ही 200 आहेत. किती आहेत? 200. म्हणजे काय कळलं का, एकदा इथून वार करायचा, परत दुसऱ्या झाडीत घुसायचं, त्याच्यावर वार करायचा, परत इथं मधीच घुसायचं, तिसरा वार करायचा, असं एका माणसाने एकाच ठिकाणी 10 ठिकाणी वार केले. आणि हे बघताना काय झालं, ते 9 लोक त्यांना 900 सारखे वाटले आणि समोरचे आलेले 600 लोक घाबरले. त्यांना कळलं की म्हणजे आधी त्यांना जी टीप भेटली होती की या ठिकाणी छोटीशी चौकी आहे, तिथे एवढी एवढी माणसं, असं त्यांना टीप मिळाली. पण जेव्हा ती लढायला लागली तेव्हा त्यांना कळलं की हे 9 म्हणजे हे 10-50 नाही आहेत, हे जवळजवळ 400-500 म्हणजे संख्येने आहेत आणि एवढं आपण लढू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्यांना सह्याद्रीचं जंगल माहित नाही, त्यात ते सगळे अडकले त्या झाडी झुडपामध्ये. याचा फायदा त्या 9 लोकांनी घेतला. तुम्ही विचार नाही करणार, त्यांच्याकडे कुठली तलवार नव्हती, काय नव्हती, कारण ते जंगलातले पाईक होते. एक लक्षात ठेवा, मावळा वेगळा, मावळा ही पोस्टच वेगळी आहे. आज जसा आपण हवालदार बोलतो तसा मावळा असतो. आणि जो फक्त एक म्हणजे पाईक बोलतात ना, त्याला युनिफॉर्म नसतो. पाईक जो असतो ना त्याला युनिफॉर्म नसतो. तो काय असतो माहितीये, साधा आपलं शेतकऱ्याचं धोतर बितर माहिती आहे ना तुम्हाला, आणि हातामध्ये एक कुऱ्हाड किंवा फरशी किंवा विळी, हे त्याचा हत्यार. त्यांनी वेळ काळाला फक्त स्वराज्याशी काय करायचं, रक्षण करायचं. तो अधिकृत नाही, पण त्यांनी रक्षण करायचं, कारण त्याला जमीन दिलेली असते वापरायला. आपण त्याला शेतीची नांगराला म्हणजे सगळं नांगर देतो, सगळे हत्यार देतो. त्यांनी स्वराज्याला हेल्प करायची असते, असे ते पाईक. तर त्या 9 लोकांनी काय केलं, त्यांच्याशी असा लढा केला की त्या 650 पैकी जवळजवळ त्यात लिहिलेलं आहे की 3.5 शतकी म्हणजे 350 पेक्षा जास्त माणसं या 9 लोकांनी कापून काढली, अगदी ठार. म्हणजे त्यांचे तुकडे पाडले त्या झाडीत. आणि हे बघून राहिलेले 200-250 लोक जी होती ना, 200 राहिलेली, ती एवढी घाबरली की त्यांना आता सुचना की खाली जायचं की आपला जीव घेऊन पळायचं. आणि तसंच झालं की जे लोक खाली उतरत होते ते परत रिटर्न वरतीच म्हणजे खिंडीकडे उलट फिरायला लागले. पण तिथे एक घात झाला. मरहट्टा या शब्दामध्ये, मराठी आपण ज्याला बोलतो मराठा, त्याच्या शब्दामध्ये ताकद काय माहितीये, खरा अर्थ मरहट्टा, मागे न हटणारा जो असतो ना त्याला मरहट्टा म्हणतात, जो कधीच मागे हटत नाही. आणि तो तसाच होता. ते जे 9 जण त्यांनी काय विचार केला की हे जे पळतात ना यांना पण सोडायचं नाही, शेवटचा भेटेपर्यंत मारून टाकायचा, कापायचा, अगदी एकाला पण नाही सोडायचा. त्यांना हे माहित नव्हतं की वरती लोक आहेत
आणि त्यांनी पाठलाग केला. ते जे 125 लोक जी होती ती वरपर्यंत गेली आणि वर गेल्यानंतर काय झालं, जी वरती 1500 सैनिक जे होते शिल्लक, जे 2000 सैनिक शिल्लक राहिले होते 1918, त्या सगळ्या लोकांनी काय केलं, त्या 10 लोकांना घेरलं. हे त्याला माहितीच नव्हतं. त्यात ते अडकले आणि त्या 9 लोकांचे तुकडे तुकडे झाले. आणि ते तुकडे तुकडे झालेले जेव्हा गावात खाली कळलं, सांदोशी गावात, कारण ते जगताप आणि सर्कल हे सगळेचे सगळे सांदोशी गावातले होते, आजही त्यांचे वंशज तिथे राहतात. तर त्यांना कळल्याच्या नंतर तुम्ही विचार न करणार, हे सांगताना पण असं इतका अभिमान वाटतं, पण आजच्या लोकांना, स्त्रियांना माहित नाही. त्या 9 लोकांच्या ज्या बायका होत्या, त्यांच्या पत्नी होत्या ना, त्यांनाही जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी रडारड नाही केली. त्यांनी पण आपलं सगळं घरदारांना जे काय होतं काड्या लावून स्वतःचं कंबर कोसले आणि असं लिहिलंय की त्यांना ज्या विळ्या जे काय भेटलं भात कापायचं ते सगळं घेऊन खिंडीत गेल्या एकत्र, जेव्हा त्यांच्या सगळ्या बायकांना कळलं तेव्हा 9च्या 9. आणि त्या जाऊन लढल्या आणि समोरच्या शत्रूला काय फरक नाही पडत, पुरुष असो वा स्त्री, त्यांनी त्यांची पण मुंडकी कापून टाकली. आणि त्या 9 बायका सुद्धा तिथे काय झाल्या, शहीद झाल्या. आणि ते एवढं मोठं युद्ध झालं त्यावेळेला की शत्रूला नंतर प्रश्न पडला की या बायका पण लढायला आल्या आणि हे एवढे जण भारी पडले, अजून झाडीझुडपात किती असतील हे माहित नाही. म्हणून जे वरती 1800 सैन्य राहिलं होतं ना, ते परत खाली उतरलं ना, ते पुण्यात निघून गेलं. बघा, राज्याभिषेक काही काळावरती होता आणि एवढं मोठं संकट 9 लोकांनी आपल्या उरावरती घेतलं, आपला जीव दिला तिथे. त्या स्त्रियांनी सुद्धा स्वराज्यासाठी जीवाचं रान केलं. आजही तुम्ही सांदोशी गावात जर गेलात तर त्या 9च्या 9 लोकांच्या विरगळी आणि स्त्रियांच्या सतीशिळा, दगडामध्ये स्त्रीचा हात असतो, त्याला बांगड्या असतात, असा दगड त्या गावामध्ये एका स्मारकावरती असे सगळं गावामध्ये एका ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि आजही तुम्ही गावात जर ते बघायला गेलात ना, तर त्या जगताप आणि सर्कलींना एवढा अभिमान वाटतो की ते लोक फुकट दाखवायला येतात झाडीझुडपात. विचार करा, एवढा त्यांना अभिमान वाटतो की कोणतरी बघायला आलं. का माहिती याचं कारण, हजारो लाखो लोक या रायगडाला भेट देतात, फक्त रायगड पाहून जातात. रायगडाच्या सुरक्षेसाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्याला बघायला कोणीच जात नाही. आणि त्या दगडांना बघणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला का सांगितलं, कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे की जसं पावनखिंडीची लढाई घडली तसं 2-3 प्रहर का असो ना, पण या कावळ्याबळाच्या खिंडीत एक असं युद्ध घडलं की ज्याच्यामुळे महाराजांचा राज्याभिषेकाला कुठली अडचण नाही आली. स्वराज्य राखलं त्यांनी.